तरुणांनी पुढे आलं पाहिजे, क्रांतिकारी युवकांची गरज आहे. संधी जर दिली 100% कोणीही काम करू शकतं. आणि चांगले मुलं मुली राजकारणात आले पाहिजे, हे प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं पाहिजे. सोल्युशन तुमच्याकडे असलं पाहिजे. ठरवता आलं पाहिजे की कोणाला किती वेळ द्यायचा आहे. असे लोक गेले पाहिजे की जे सिरियस आहेत आपल्या देशाप्रती, आपल्या समाजाप्रती, कामाप्रती. प्रत्येक माणसाकडून काहीतरी आपल्याला घेण्यासारखं असतं. ते विकास हा खेचून आणावा लागतो. जे रस्ते झाले पाहिजे, पाणी झालं पाहिजे, सगळंच महत्त्वाचं आहे. काही लोकांनी नवीन काही केलं पाहिजे. काही लोक हे प्रेरित झाले पाहिजे. तर त्याच्यामध्ये आम्ही 4 E's वर काम करतो. एज्युकेशन, एंटरप्रेन्योरशिप, एम्प्लॉयमेंट आणि इसेन्शियल फॉर लाईव्हलीहूड. समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे आणि राजकारण्यांनी त्याला दिशा देणं गरजेचं आहे. परिवर्तन आणि बरेचसे प्रश्न तुमच्या मनातले आम्ही घेऊन आलेलो आहोत. उत्तरं शोधणारी माणसं इथे समोरच लिहिलं आहे. आपण बरीचशी उत्तरं या मान्यवरांकडून, युवा नेत्यांकडून जाणून घेणार आहोत. काय असतं, मी पत्रकारितेतला, आमच्याकडे 40 ओलांडली की वरिष्ठ पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार असलं सुरू होतं. हसू नका, ही मंडळी राजकारणामध्ये असल्यामुळं युवा नेता आणि ही अर्थात त्या याला अपवाद आहेत. कारण ही मुळातच खूप कमी वय असताना आणि अत्यंत तारुण्यामध्ये आणि खूप काळ देऊन, खूप खडतर प्रवास झेलून हे इथपर्यंत आलेली माणसं आहेत. हे अत्यंत फायर ब्रँड नेते आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. या दोन्ही युवा नेत्यांचं आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. आणि अधिक वेळ न घेता तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत, आणि पहिला प्रश्न जो काही आमच्या मनात येतो, श्रीकांतजी आणि सत्यजितजी, मी दोघांना विचारू इच्छितो. आपण श्रीकांतजींपासून प्रारंभ करूया. आपण कोणत्या वयापासून राजकारणात आलात आणि कसे आलात? राजकारणामध्ये प्रत्यक्ष येणं आणि अप्रत्यक्ष येणं असे खरं तर 2 भाग आहे. म्हणजे इन टर्म्स ऑफ माय पॉलिटिकल करिअर, मी 1984ला शेतकरी संघटनेचं काम चालू केलं. त्यामुळे शेतकरी संघटनेचं काम चालू केलं ते एका अर्थाने मुवमेंट होती, पण बट नॅचरल पॉलिटिकल कनेक्ट होताच, कारण इश्यूजचा इन्फ्लुएन्स होता. नंतर मग मी स्टुडंट काउन्सिलचा चेअरमन झालो. त्यावेळेस काही डायरेक्ट राजकारणात नव्हतो. इट वॉज 1988-89. आणि भारतीय जनता पक्षामध्ये आलो 93ला. त्याच्या अगोदर मी प्राध्यापक होतो आणि पत्रकार होतो. त्यामुळे तुमचं माझं नातं माहेर जुनं आहे, त्यामुळे माझ्याशी जरा आपुलकीने जरा. त्यामुळे 93ला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश, मी प्राध्यापकीचा आणि पत्रकारितेचा राजीनामा देऊन भाजपचं पूर्ण काम चालू केलं. सत्यजितजी, आपण? ती भावना जरा लवकरच माझ्या मनामध्ये आली आणि त्याच्यामुळं ती कॉलेज जीवनातच सुरू झाली. आणि कॉलेज जीवनात सुरू झालेलं जे चळवळ असते, जे श्रीकांतजी सुद्धा अभाविपमधून आलेले आहेत, मी NSY मधून आलेलो आहे. आणि मी JNUच्या सगळ्या निवडणुका केलेल्या आहेत, डुसूच्या सगळ्या निवडणुका, दिल्ली विद्यापीठाच्या पण मी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थी चळवळ जी, कारण महाराष्ट्रात निवडणुका बंद झाल्या 95 सालानंतर, परंतु या दिल्लीला जाऊन आम्ही निवडणुका करायचो विद्यार्थी चळवळीची. तिथून मग जी विद्यार्थी चळवळ सुरू झालं, तिथून खऱ्या अर्थाने माझी राजकारणाला सुरुवात झाली. यातला उपप्रश्न जरा राहिला, राजकारणात काय यावं तरुणांनी, असा एक आपला आजच्या चर्चासत्राचा विषय आहे. राजकारणात काय यावं, तुम्हाला काय वाटतं? मला बरेच वेळा असं वाटतं की राजकीय क्षेत्राचा जो इतिहास आहे तो दुर्दैवाने रियालिटी आणि परसेप्शनच्या गॅपचा आहे. समाजामध्ये पॉलिटिशियन्स, पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट आणि पॉलिटिक्स याची जी प्रतिमा आहे ती वास्तविकता आणि जे दिसतं याच्यात खूप मोठा फासला आहे. म्हणजे मी कित्येक वेळा, आणि सत्यजितजी आहे आणि आम्ही तर खूप वेळा हे अनुभवतो की पोलीस आणि पॉलिटिशियन असे रस्त्यावर दिसले की लोक म्हणतात अच्छा काहीतरी चाललंय. आता हा जो ट्रेंड आहे, हा ट्रेंड म्हणजे पूर्वी आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, जुने पिक्चर तुम्ही आठवा, बदमाश दाखवायचं असेल तर निळू फुले. खरं की खोटं? कारण समाजामध्ये ती प्रतिमा होती. आणि मला नेहमी असं वाटतं की जर राजकीय क्षेत्राचं बद्दलचं मत समाजामध्ये इन टर्म्स ऑफ क्रेडिबिलिटी, इन टर्म्स ऑफ कॅरेक्टर, इन टर्म्स ऑफ कमिटमेंट, इन टर्म्स ऑफ कन्व्हिक्शन जर बदलायचं असेल तर फक्त तरुणच बदलवू शकतो, नो वन. कारण आपलं जे एज आहे, आपलं जे वय आहे, 1823, 1825, 1830, हा जो पिरियड आहे, या काळामध्ये माणूस इमोशनली कमिटेड जास्त असतो. आणि ज्याचा EQ कमिटमेंट स्ट्रॉंग असतो ना, त्यांनीच परिवर्तन घडवलं इतिहासामध्ये. म्हणजे आपण
महात्मा गांधींचे पुतळे चौरस्त्यावर बघतो. मतभिन्नता असू शकते महात्माजींच्या त्या वयातल्या निर्णयाची असू शकते, पण माणूस आफ्रिकेतनं जेव्हा कोट फेकून आला तेव्हा तो तरुण गांधी होता. मग कोणी पण घ्या तुम्ही समाजामध्ये, म्हणजे जेपींची मुवमेंट घ्या किंवा स्वातंत्र्याच्या काळात महात्मा गांधी, नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल ही ज्यावेळेस या मुवमेंटमध्ये आली सगळी तरुण होती. पण ज्यांना परिवर्तन करायचं आहे, ज्यांना बदल करायचा आहे, ज्यांना नवं सेट करायचं आहे काहीतरी, हा तरुणच करू शकतो. आणि मी खूप वेळा असं म्हणतो की तुरटीच म्हणतो ना आपण, त्याला काय म्हणतात ती तुरटीच पाण्यात, बरोबर. आता तुरटीनी गढूळ पाण्याच्या कॉर्नरला उभं राहायचं आणि म्हणायचं की पाण्याला तू स्वच्छ हो, तू स्वच्छ हो, तू स्वच्छ हो. होईल का स्वच्छ ती? तुरटीला पाण्यात फिरावंच लागेल, त्याशिवाय पाणी स्वच्छ नाही होत. आणि समाजाच्या व्यवस्थेमध्ये ही जी तुरटी आहे की या समाज व्यवस्थेतला तरुण आहे, त्यामुळे तुम्हाला यात यावंच लागेल जर तुम्हाला बदलवायचं असेल तर. क्या बात आहे. सत्यजित, आपलं काय मत आहे? नाही, मी अनेक बाबतींमध्ये सहमत आहे श्रीकांतजी ज्यांनी सांगितलं त्याबद्दल. आणि त्यांनी पोलीस आणि पॉलिटिशियन असं सांगितलं, पण कालच मी विद्याधर अनास्कर आहेत, बाळासाहेब अनास्कर, त्यांचं भाषण ऐकत होतो आणि त्यांनी 4 Ps सांगितले: पॉलिटिशियन, पोलीस, प्रॉसिक्युटर आणि प्रेस. या 4 Psला बँका कर्ज देत नाही असं त्यांनी सांगितलं, कारण वसुलीच होत नाही. आणि म्हणून ही जी बदनामी या सगळ्या, आणि दुर्दैवाने हे 4ही लोकशाहीचे स्तंभ म्हणून आपण ओळखतो. म्हणजे थोडक्यात स्तंभच प्रॉब्लेममध्ये आहेत. आणि म्हणून तुम्ही जे म्हणता ते की तरुणांनी पुढे आलं पाहिजे, तरुणांनी ह्याच्यात भाग घेतला पाहिजे, क्रांतीची जी चर्चा आपण इथं केली, आणि आज खऱ्या अर्थाने क्रांतिकारी युवकांची गरज आहे, फक्त युवकांची नाही, क्रांतिकारी युवकांची गरज आहे का जे नव्या राजकारणाची चर्चा करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा गांधी कोट घालून बॅरिस्टर या ठिकाणी आले आणि जेव्हा ते गोखलेंना भेटले पुण्यात येऊन, गोखलेंनी सांगितलं की खरंच जर तुला देशासाठी काम करायचं असेल तर पहिला देश बघ. ते जेव्हा देश बघायला फिरायला लागले तेव्हा हळूहळू त्यांनी कपडे बदलले आणि ते पंचांवर आले. तो जो ट्रान्सफॉर्मेशन गांधींमध्ये जे झालं आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली. त्याच्यानंतर स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये अनेक तरुणांनी, म्हणजे त्या काळातले तरुणच मी त्यांना सगळ्यांना म्हणेल, जे 1922, 25, 30च्या दरम्यान ज्यांचा जन्म झाला होता, ज्याच्यात माझे आजोबा असतील किंवा असे अनेक लोक होते, त्यांनी राष्ट्र उभारणीचं काम केलं. मग कारखाने उभे केले, कॉलेज उभे केले, संस्था उभ्या केल्या, सहकार उभा केला, शिक्षणाची सुविधा केली. मग त्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव घ्यावं लागेल. अनेक लोकांनी या ठिकाणी व्यवस्था उभ्या केल्या, ते राष्ट्र उभारणीचं काम झालं. त्याच्यानंतर जेपींचं आंदोलन झालं, ते भ्रष्टाचाराच्या विरुद्ध झालं. त्याच्यानंतर जे आंदोलनं झाले, मी आत्ताच गाडीमध्ये येत असताना एक इंटरव्ह्यू पाहत होतो आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये एका पत्रकाराने सांगितलं की माझा सगळ्यात आवडता नेता हे लालू प्रसाद यादव आहेत. आणि ही वस्तुस्थिती, माझा पण आवडता नेता लालू आहे. म्हणजे तुमचे मतभेद असू शकतात त्यांच्या चारा घोटाळ्याच्या बाबतीत किंवा अन्य कोणत्या बाबतीमध्ये, पण लालू प्रसाद असतील, शरद यादव असतील किंवा मुलायमसिंग यादव असतील, रामविलास पासवान असतील, हे लोक ज्या तशा चळवळीतून मुवमेंटमधून आले, अतिशय सामान्य परिवारातले लोकांनी क्रांती केली त्यांच्या भागामध्ये. आणि ज्या समाजाला म्हणजे शिक्षणाचा अधिकार नव्हता किंवा ज्या समाजाचे घरं गावाच्या बाहेर होते, त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम ते झालं. आणि नंतर आपण पाहिलं की चंद्रशेखर पंतप्रधान झाले किंवा म्हणजे अनेक लोक आपण पाहिलं की त्याच्यातून पुढे गेले. त्याच्यामुळे युवकच क्रांती करू शकतात. आजचं जर राजकारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने अशी भूमिका घेणारा की मी टीका टिप्पणी करणाऱ्याला मतदानच करणार नाही, अशी भूमिका घेणारा क्रांतिकारी युवक जोपर्यंत तयार होत नाही, मला वाटतं तोपर्यंत हे बदल जो आपल्याला अपेक्षित आहे तो होऊ शकत नाही. अगदी सुंदर. मला एकच फक्त उपप्रश्न विचारायचा की लालू प्रसाद यादवांचं तुम्ही म्हणाल का आवडतात तुम्हाला, म्हणजे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. लालू प्रसाद यादव यासाठी आवडतात कारण पहिली गोष्ट तर त्यांनी ते इतके म्हणजे 2 भाग आहेत, एक व्यक्तिमत्वाचा भाग आहे आणि दुसरं त्यांच्या राजकीय भूमिकेचा भाग आहे. व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांचं जे रूट्स आहेत
ते सोडण्याचं कधीच त्यांनी हे केलं नाही. म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या बंगल्यामध्ये सुद्धा गाया होत्या, म्हशी होत्या, आपण अनेक वेळा व्हिडिओ पाहिले असतील. ते जेव्हा मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या गावात, तेव्हा पहिले म्हशीवर बसले आणि त्यांच्या आईकडे गेले. हा एक घटना आहे. त्यानंतर आपण पाहतो की कितीही त्यांना, ते स्वतः वकील आहेत, उच्च शिक्षित आहेत, परंतु त्यांनी ग्रास रूटशी कनेक्ट तोडायचा नाही म्हणून वेशभूषाही बदलली नाही आणि भाषाही बदलली नाही. हा जो एक त्यांचा मोठेपणा आहे तो. आणि राजकीय भूमिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यापेक्षाही जास्त साथ काँग्रेसच्या विचाराला आणि सोनिया गांधींना देण्याचं भूमिका कायम केली. ते कधीच त्यांनी, म्हणजे त्यांना निवडणूक लढायला बंदी झाली, ते ऑर्डिनन्स आला, तो ऑर्डिनन्स राहुलजींनी फाडला, ज्याच्यामुळं लालू प्रसाद 2014ची निवडणूक लढू शकले नाही. परंतु त्यांनी मात्र कधीही साथ सोडली नाही. खरं तर तुमच्या दोघांची राजकारणात का आलात, कसे आलात हे जाणून घेतलं. पण मला एक युवक म्हणून, म्हणजे ज्यांचं ह्या सरांना आणि आमच्या सगळ्या परिवर्तनाच्या ह्याला भाग पडला की राजकारणात युवकांनी यावं का. पण माझा असा प्रश्न आहे की कसं, म्हणजे आमच्याकडे काय काय पर्याय असू शकतात. माझ्या मागे असं एखादं सामान्य कार्यकर्ता ज्याच्या मागे कुठली एखादी संस्था नाही, ज्याच्या मागे कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नाही आहे, त्या युवकाला राजकारणात यायचंय. काय यायचं हे तर मला समजलं होतं. माझी इच्छा बाबा काहीतरी क्रांती करावी, पाणी मला स्वच्छ करायचंय, वेगवेगळे करायचे, पण मी कसं येऊ, माझ्याकडे पर्याय नाहीत, मी कुठून सुरुवात करावी. मी त्यासाठी म्हणून काही अभ्यास किंवा स्वतःच्या जडणघडणीमध्ये काही पैलू ॲड करावेत का जाणीवपूर्वक, हे मला दोन्ही मान्यवरांना विचारायचे. श्रीकांतजी, तुम्ही यावर अधिक सांगू शकाल कदाचित. मला असं वाटतं की आणि ते अनुभवाच्या आधारावर वाटतं. तुम्ही सगळे मिळून मला सांगा, इज देअर एनी एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर पॉलिटिक्स अँड इज देअर एनी लास्ट बॉल इन पॉलिटिक्स? नथिंग. हिंदुस्थानच्या समाज जीवनातलं हे एकमात्र क्षेत्र असं आहे की जिथे फक्त इच्छाशक्ती लागते, बास. म्हणजे आता मी राजकारणामध्ये आलो, माझं गाव सातपुड्याच्या पायथ्याशी अमरावती जिल्ह्यामध्ये कुऱ्हा नावाचं गाव आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये 12व्या वर्गात पहिल्यांदा सिग्नल पाहिला आहे. लाल लाईट लागतं म्हणजे गाडी थांबते आणि हिरवा लाईट लागतं म्हणजे गाडी जाते. आणि मी जेव्हा अमरावतीला आलो त्यावेळेस सत्यजितजी, मी माझा मोठा भाऊ तिथे शिकायला आला होता, आते भाऊ. तर ॲडमिशन झाली होती माझी आणि तो मला असं म्हणाला की मेरी आवाज सुन नावाचा एक जितेंद्रचा पिक्चर आला होता, डबल रोलचा. तर तो मला म्हटला, चल तुला सिनेमा दाखवायला घेऊन जातो. तो आम्ही या राजकमल चौकात आलो आणि सिग्नल लागला लाल. तर त्यांनी सायकल थांबवली, मी मागे बसलो होतो. मी म्हटलं चल ना, समोर तो कोणी दिसत नाही. तो म्हणे रेड सिग्नल लागलाय. म्हटलं तो कसा थांबवू शकतो आपल्याला, कारण सिग्नलच माहीत नव्हता. 12व्या वर्गात होतो त्यावेळेस मी. आता एक छोटंसं गाव, शेतकरी कुटुंब, मग राजकारणात यावं की नाही यावं की नाही हे कन्फ्युजन नव्हतं, डेफिनेटली नव्हतं. कारण मला हे माहिती होतं की राजकीय क्षेत्रातलं करिअर किंवा राजकीय क्षेत्रातलं मिशन याला जर कनेक्ट व्हायचं असेल तर बॅरियरच नाही आहे. म्हणजे मगाशी मी जसं सत्यजितजींनी सांगितलं की त्यांना क्लिक होणारी पर्सनॅलिटी लालू प्रसाद यादव, आणि मी भारतीय जनता पक्षाचा स्टेट जनरल सेक्रेटरी होतो, आता MLC आहे. पण मला पहिलेपासनं अपील होणारी राजकारणातली पर्सनॅलिटी म्हणजे इंदिरा गांधी. आणि मी अगदी मोके म्हणाली सांगायला हरकत नाही, मी अटलजींपेक्षा सुद्धा जास्त वाचन इंदिराजींवर केलं आहे, पुपुल जयकर पासून आर के टंडनपर्यंत. म्हणजे तुम्ही मगाशी मला विचारलं, पण मी मगाशी ती गंमत करू शकलो नाही, कारण पहिलाच प्रश्न सिरियसली विचारला होता. तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, माझा पहिला राजकारणातला सत्यजितजी प्रवेश हा काँग्रेसमध्ये आहे. सगळेच भाजपवाले पूर्वी काँग्रेसमध्ये होते. तुम्हाला माहितीये कसं आहे, मी कोण कुठं आहे तेच कळत नाही आजकाल. आणि त्यामुळेच तुम्ही सेन्सिबल बोलताय. मी 7व्या वर्गात होतो आणि मी बँड ट्रूपमध्ये होतो, ते साईड ड्रम वाजवायचो. आणि इंदिरा गांधी आमच्या इथे परतवाडा माझं गाव आहे, तिथे त्या स्टेट ग्राउंड आहे, तिथे येणार होते. आणि फाटकर सर म्हणून मला एक शिक्षक होते, ते काँग्रेसचे तिथले प्रमुख होते. आणि त्यांच्या स्वागतासाठी आमच्या बँड ट्रूपची नियुक्ती आली की बँड ट्रूपनी स्वागत करतील म्हणून.
आणि मला सरांनी सांगितलं, पण बघ श्रीकांत, तुला सायड्रम नाही वाजवता येणार, कारण ते तुला 10व्या वर्गातला सायड्रम, तुला बासरी शिकावं लागेल, तर तुला ते इंदिराजींच्या स्वागताला जाता येईल. मी 2 महिने बासरी शिकलो आणि मला स्टील अजून माझ्या वडिलांचा मी MLC आल्यानंतरचा इंटरव्ह्यू आहे अमरावतीमध्ये. माझे वडील पण हेडमास्टर होते त्या शाळेमध्ये. तर मला अजूनही आठवतं स्टील, म्हणजे आणि अगदी साफ सिनेमासारखं आठवतं की इंदिराजी आल्या ते का गॉगल लावून एकदम अमरावतीचं ऊन ते त्यावेळेसचा, आणि त्या परेड ग्राउंडच्या आत आला. तर आम्ही पण राजकारणात आजकाल कुठे ते बँडवाले पोरं पाहतात का कोणी. गाडी भरधाव स्टेजच्या जवळ गेली आणि सत्यजितजी मी सायड्रमच्या आणि बासरी टाकली, धावत धावत इंदिराजींच्या मागे स्टेजवर. मला अजूनही आठवतं की फाटकर सरांकडे तो फोटो होता की मी हाफ पॅन्ट शर्टमध्ये आपल्या साईडला उभा आहे आणि इंदिराजी बाई, कारण त्यावेळेस एवढी सिक्युरिटी नव्हती. ते अक्षरशः मी मागे उभा असलेला एक ब्लॅक अँड व्हाईटचा अजूनही फोटो आहे. त्यामुळे त्या अर्थाने तेव्हा सुद्धा कुठली एंट्रन्स एक्झामिनेशन दिली होती राजकारणात यायला, नॉट अ सिंगल एक्झामिनेशन. पण तुम्ही सगळ्यांना मला एक विनंती करायची आहे की दुर्दैवाने राजकारणामध्ये लेजिस्लेटिव्ह करिअर इज द ओनली करिअर. म्हणजे कॉर्पोरेशन, आमदार, खासदार हेच राजकारणातलं करिअर आहे. आता हा पॅटर्न बदलला आहे. राजकारणामध्ये जर तुम्ही इन गुड सेन्स करिअर करायचं असेल तर इतकी दालनं उपलब्ध झाली आहेत. तुम्हाला PR करता येऊ शकतो, तुम्हाला इलेक्शन मॅनेजमेंट करता येऊ शकतं, तुम्हाला वॉर रूम चालवता येऊ शकतं, तुम्ही ऑर्गनायझेशन नेटवर्कमध्ये काम करू शकता. म्हणजे पूर्वी राजकारण म्हणजे आमदार, राजकारण म्हणजे खासदार, राजकारण म्हणजे नगरसेवक. आता असं राहिलं नाही. राजकारणामध्ये जे वेगवेगळे दालनं उपलब्ध झाले आहेत काळ बदलल्यानुसार, त्यात जर तुम्ही कुठेही करिअर करू इच्छिता तर तुम्ही चांगला परफॉर्मन्स देऊ शकता. मला प्रामाणिकपणे सांगायचं असेल की इथे बसलेल्या प्रत्येकाला जर राजकारणात यायचं असेल तर आता प्रचंड मोठा स्कोप निर्माण झालेला आहे. तुमच्या म्हणजे भिंतीवर टांगलेल्या तस्विरीला खिळा कसा मारायचा इथपासून तर विरोधी पक्षाच्या शवपेटीचा खिळा कसा मारायचा इथपर्यंत करिअरचं दालन आहे. तुम्ही येऊ शकता. सत्यजित सर, सर्वप्रथम तर श्रीकांतजींना विनंती आहे की जो फोटो इंदिराजींच्या सोबतचा आहे तो जपून ठेवा. त्याची कधी गरज लागेल सांगता येत नाही. आणि राजकारणात त्यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा एक जो सांगितला की राजकारण करत असताना प्रत्येकाला स्पेस आहे, प्रत्येकाला स्कोप आहे. मी राहुलजींच्या 2012ला हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये काही राजकीय पक्षाच्या युवा नेत्यांचं ट्रेनिंगसाठी कोर्ससाठी काही लोकांना सुचवायचं होतं आणि मला काँग्रेस पक्षाने सुचवलं आणि मी अमेरिकेला गेलो. अमेरिकेला गेल्यानंतर मी तिथे हार्वर्ड केनेडी स्कूल जी आहे, म्हणजे केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, जी जगातली टॉपची पब्लिक पॉलिसीची इन्स्टिट्यूट मानली जाते, तिथे मी माझं पब्लिक पॉलिसीमधलं मास्टर्स केलं एक्झिक्युटिव्ह एज्युकेशनमध्ये. आणि तिथं मी जे 1.5 वर्ष राहिलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मला तर राजकारण करायचं आहे. मी आता तेव्हा गेलो तोपर्यंत माझे 12-13 वर्षाचं करिअर झालं होतं. मी स्वतः जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस. पण मी वॉशिंग्टन DC मध्येही करू शकतो, तिथंही एखाद्या लॉबिस्ट कंपनीमध्ये जाऊ शकतो, तिथंही एखाद्या PR कंपनीत जाऊ शकतो, तिथंही एखाद्या पब्लिक पॉलिसी कंपनीमध्ये जाऊ शकतो, मी युनायटेड नेशन्समध्ये पण करू शकतो. हे मला तिथं गेल्यानंतर जेव्हा कळालं. आणि पॉलिटिकल माणूस म्हणजे फक्त नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार, खासदारच नसतो, तर तो त्या इकोसिस्टीममध्ये काम करणारा कोणताही व्यक्ती हा राजकीयच असतो, हे मला तिथं गेल्यावर कळालं. पण हे जरी खरं असलं तरी 2-3 गोष्टी मला आपल्याला सांगायचं. युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना पहिली गोष्ट मी जी केली, आज इथं खरं तर मुलींची संख्या बरी आहे परंतु पाहिजे तेवढी नाही. परंतु आपलं मॅनेजमेंट करताना मी पाहिलं की सगळ्या महिला भगिनी सगळं मॅनेजमेंट करतायत. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो त्या दिवशी, पहिल्या दिवशी जो कार्यक्रम होता, ओथ टेकिंग सेरेमनी म्हणतात, तर आमची इलेक्शनच्या पद्धतीने निवड होत असते. तर निवडून आलेल्या 100-125 मुलींची यादी होती. तर त्यातल्या ओळखीच्या ज्या 2-3 होत्या त्यांना मी सांगितलं की ह्या 100-125ला फोन लावा आणि आपला कार्यक्रम आहे तुम्ही बोलवा. तर दुर्दैवाने तेव्हा काय झालं की ह्या सगळ्यांना फोन लावले. त्यातल्या निम्मींना तर माहितीच नव्हतं की त्या निवडून आलेल्या आहेत. निम्म्यांना हे माहीत नव्हतं, म्हणजे नंबर चुकीचे होते, त्यांच्या नवऱ्याचे, भावाचे, वडिलांचे कोणाचे तरी नंबर होते, महिला राखीव म्हणून त्यांचं नाव
त्याच्यामध्ये आलेलं होतं आणि लिटरली 5-6च फक्त मुली त्याच्यामध्ये आल्या आणि त्याच्यानंतर मी जाणीवपूर्वक प्रयत्न करून 33% मुलींपर्यंत माझी कमिटी नेली आणि 33% मुली वेगवेगळ्या समाजातल्या चांगल्या घरातल्या मुली कशा येतील याचा प्रयत्न केला. तर संधी जर त्या मुलींना मी जी दिली, त्या मुलींनी कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्त काम जर कोणी केलं असेल तर घरात बसून त्या मुलींनी केलं. कारण आम्ही जी वॉर रूम बनवली, त्याला टोल फ्री नंबर दिला, तो टोल फ्री आता कॉल सेंटरमधून मुलीचा फोन आला तर रिस्पॉन्स चांगला मिळतो. हा जी मानसिकता आपली होती, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं की बाबा हे तुम्ही पेशंटली बोलू शकता, लोक काही चिडले जाडले काही झालं तरी तुम्ही त्यांना नीट हाताळू शकता. त्यांना ती जबाबदारी दिली आणि त्या 10-12 मुलींनी घरी बसून ते केलं आणि सगळ्या लोकांना पहिल्या कोविडमध्ये जे मजदूर पायी चालले होते त्यांना जेवणा-खावणाची व्यवस्था करणं, राहणं, खाणं पिणं सगळं, दुसऱ्यामध्ये रेमडेसिवीरपासून इंजेक्शनपासून बेड्सपासून सगळे कामं त्या मुलींनी केले खंबीरपणाने. त्याच्यामुळे संधी जर दिली तर त्या 100% कोणीही काम करू शकतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इलेक्ट्रल पॉलिटिक्स महत्त्वाचा आहे का? तर निश्चित महत्त्वाचा आहे. त्याच्याकडं आपलं महत्त्वाकांक्षा असली पाहिजे का? तर असलीच पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यासाठी ठोस असं काम, ज्याला कोणाला इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये यायचं आहे त्यांनी त्याच्या भागामध्ये गावामध्ये पहिलं तर कोणता मुद्दा हा जनतेशी निगडीत जास्त तळमळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तो शोधून त्याच्यावर जर त्यांनी एक चळवळ उभी केली तर त्याच्या राजकारणाला पैसे लागत नाही. हे जे पैसे असल्याशिवाय, मोठ्या घरात जन्माला आल्याशिवायच मी राजकारणी होऊ शकत नाही, हे जी पैसे कोणाला लागतं माहिती का? की ज्याच्या जो डायरेक्ट वडील आहे किंवा मामा आहे किंवा काका आहे किंवा आजोबा आहे किंवा कोणतरी भाऊ आहे आणि त्याच्यातून जर ते राजकारणामध्ये आले तर त्याला पैसे लागतात. परंतु चळवळीतून जो येतो त्याला राजकारणाला पैसे लागत नाही. पण तो मुद्दा कोणता निवडायचा हे तुम्हाला कळालं पाहिजे. तो मुद्दा निवडून त्याच्यावर प्रामाणिकपणे तुम्ही काम केलं पाहिजे. सोल्युशन तुमच्याकडे असलं पाहिजे. ते जर असेल तर निश्चितपणाने प्रगती होते. आणि ह्याच्यासाठीच आम्ही एक सुपर 1000 नावाचा कार्यक्रम राबवला महाराष्ट्रामध्ये. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका ही निवडणुकीच्या राजकारणातली पहिली पायरी आहे. ती जास्तीत जास्त मुलामुलींनी लढली पाहिजे असं माझं ठाम मत आहे. तिथं जर तुम्ही सुरुवात केली तर पुढच्या 5-10 वर्षातले आमदार खासदार जे आहे ते आपण तयार करत असतो. आणि चांगले मुलं मुली राजकारणात आले पाहिजे हे सगळेजण बोलतात, पण ते का आले पाहिजे याचं फक्त एक उदाहरण तुम्हाला मी 1 मिनिटं देतो आणि थांबतो. की महाराष्ट्राच्या विधानसभेचं आणि विधान परिषदेचं, म्हणजे कालच मी एक जणाशी चर्चा करत होतो की आपल्याला पण माहिती आहे आपण सभागृहात एकत्र काम करतो, एखादा मुद्दा मांडायचा असेल तर वेळेचं फार मोठं बंधन आहे. आणि मग मी विचार केला की अरे एवढे मुद्दे आपल्याकडे असतात, त्याला जर मांडायचं असेल तर वेळेचं बंधन आहे. मग आम्ही हिशोब काढला तर 33 दिवस 2022 साली सभागृह चाललेलं आहे. 365 पैकी 33 दिवस चाललेलं आहे फक्त. आणि देशातली हायेस्ट जे आहे ते 48 दिवस चाललं केरळाचं 2022 साली. आणि सगळ्यात कमी चाललं ते दिल्लीचं, जे आता आंदोलन करत होते ना की आम्हाला स्वायत्त अधिकार पाहिजे, त्यांचं 14 दिवस चाललं. त्यातले पण 11 दिवस बजेटचं चाललं. बजेट कंपल्सरी सेशन घ्यावं लागतं सगळ्या राज्यांना अर्थसंकल्पाचं, म्हणून ते 11 दिवस चाललं. 3च दिवस ते इतर दिवस चाललं. जर 365 पैकी 33च दिवस जर विधिमंडळात आम्ही काम करणार असू तर आम्ही कामच करू शकत नाही. पहिला मुद्दा. देशाचं सभागृह जे आहे, लोकसभा आणि राज्यसभा, ते 60 ते 70 दिवसांची सरासरी आहे मागच्या 15-20 वर्षाची आपली. 60-70 दिवसांपेक्षा दिवस जास्त चालत नाही. आणि देशातले जे टॉपचे जे आपण ज्याला मॅच्युअर डेमोक्रेसी म्हणतो, ज्या आहे, जे ब्रिटनचे असेल किंवा अमेरिकेचे असेल, हे किमान 100 दिवस त्यांचं सभागृह चालतं. म्हणजे तिथंही आपण 60-70%तच आहोत. आणि मग हे काय होतं, बरं ह्याच्यातही काय होतं तिथं तो आतला वेगळाच विषय. 33 दिवसात काय होतं, किती वेळ मिळतो तो वेगळाच मुद्दा आहे. किती वेळा तहकूब होतं, किती वेळा आरोप होतात, किती वेळ कॉन्क्रीट चर्चा होती, तो मुद्दाच वेगळा आहे. ही जर परिस्थिती बदलायची असेल तर त्या सभागृहामध्ये असे लोक गेले पाहिजे की जे सिरियस आहेत आपल्या देशाप्रती, आपल्या समाजाप्रती, कामाप्रती. आणि त्यासाठी ही चांगले लोक राजकारणात आत्ता जर यायला लागले तर निदान पुढच्या 5-10-20 वर्षामध्ये काहीतरी बदल होईल. आणि आपण ज्याला म्हणतो की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपली आहे, परंतु सगळ्यात परिपक्व आहे का? तर नाही आहे. तर जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीकडून सगळ्यात परिपक्व लोकशाहीकडे जी प्रवास आपल्याला करायचा आहे, त्याच्यामध्ये चांगले तरुण तरुणी, युवक युवती हे सगळ्या स्तराच्या निवडणुकीच्या राजकारण येणं अत्यंत गरजेचं आहे. याला जोडूनच दुसरा प्रश्न, जसं आत्ता तांबे सर म्हणाले की परिपक्व लोकशाही होण्याकरता
जर मी किंवा युवा आजचा राजकारणात आला तर पुढचे 10-15 वर्षानंतर त्याचं करिअर होणार आहे. मग एकीकडे उच्च शिक्षित असताना तुम्ही दोघंही आज उच्च शिक्षित आहात, आमच्यासारखे उच्च शिक्षित तरुण ज्या वेळेला असा काही निर्णय घेतील तर त्यावेळेला कदाचित घरच्यांची किंवा कुटुंबाची काय रिॲक्शन असेल हा एक प्रश्न असतो की ठोस काही उत्पन्नाचं साधन सोडून अशा प्रकारे अंश अजूनही समाजामध्ये की लष्कराच्या भाकऱ्या भाजणं राजकारण सुरुवात करताना असं असताना एकीकडे असं वातावरण आहे. तर तो तुमच्या घरी म्हणजे तुम्ही आता 93ला आलात, तुम्ही आलात त्यावेळेला कुटुंबाची रिॲक्शन काय होती? आणि म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला वाटलं की राजकारणात आपल्याला आता उडी मारायची आहे, कुटुंबाची फर्स्ट रिॲक्शन काय होती? ती वेगळी होती, कारण माझ्या कुटुंबातच समाजकारण राजकारण होतं. त्याच्यामुळे माझ्यासाठी फार अवघड विषय नव्हता. अर्थात मला असं वाटतं की माझ्या मुलांनी येऊ नये, तसं माझ्या वडिलांनी कदाचित वाटत असेल की त्यांच्या मुलांनी येऊ नये. परंतु हे घटना घडत असताना त्याच्यातून होत असतं. मला वाटतं या प्रश्नाचं श्रीकांतजी जास्त चांगलं उत्तर देऊ शकतात. भगतसिंगांनी बॉम्ब टाकताना आई वडिलांची परवानगी घेतली होती का? हाँ? कि पापा मैं जाऊँ क्या बॉम्ब डालने के लिए? नव्हता, बिकॉज इज कमिटेड टू द नेशन. कसं आहे, नॉट ओनली इन द पॉलिटिक्स, तुम्ही आउटस्टँडिंग काहीतरी जर करायला गेला तर घराचा जो ट्रेंड असतो तो ट्रेंड सोडून एकदम एक्स्ट्रीम वेगळं करायला गेला तर बट नॅचरल, स्वाभाविक, ते चूक पण नाही आहे. कारण आईवडील नितांत प्रेम करत असतात मुलांवरती, त्याला त्यांच्या भविष्याची चिंता असते. त्यामुळे स्वाभाविकपणे त्याला टोकाचा विरोध होतोच. माझं घर तर सत्यजितजी वारकरी संप्रदायाचं घर आहे. माझ्याकडे 4थी पिढी वारी आहे. शेतकरी शिक्षक कुटुंब आहे. तर आमच्या घरात कोणीच राजकारणात नव्हतं. तर आणि मी त्यावेळेस सत्यजितजी व्हॉलीबॉल खेळायचो, प्लेयर होतो, युनिव्हर्सिटी खेळत होतो. तर माझं अख्खं घर व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पूर्ण पाठीशी होतं. पण ज्या वेळेस मी ते संध्याकाळचा ग्राउंड सोडून शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला जायला लागलो तर स्वाभाविकपणे वडील म्हणणं, म्हणजे मला माझी आजी माझ्याकडे होती, ती नेहमी याचं उत्तर म्हणजे मला टोकून बोलायची की चांगला ग्राउंड दिलं सोडून लागलाय त्या शरद जोशीच्या मागं, असं म्हण. वराडातलं गाव होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे बट नॅचरल की तुम्ही असं आउट ऑफ ट्रेंड जाणार असाल तर घरच्या लोकांचा विरोध होतोच. पण मला नेहमीच असं वाटतं की इफ यू आर कमिटेड, तुम्ही जर कमिटेड असाल तर आज जे पालक माझा विरोध करत होते 3-4-5 वर्षांतर त्यांना सहज वाटायला लागलं की, कारण मी त्यावेळेस आसामात पूर्णवेळ विद्यार्थी परिषदचं काम करत होतो. आसाम, मिझोराम, नागालँड, मणिपूर, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम. आणि मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस मी घरून विद्यार्थी परिषदचा प्रचारक म्हणून निघालो आणि चंद्रपूरला प्रचारक म्हणून गेलो. मुलचिरा, सुंदरनगर, भवानीपूर, दिंडा, देशलीपेटा, कम्मनचिरू हा जो नक्सलाईट बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये मी 2.5 वर्ष पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम केलं. त्यामुळे माझ्या वडिलांचा त्यावेळेस प्रचंड विरोध झाला होता की कुठे चालला आहे हा, आणि ज्या लोकांनी मला पूर्णवेळ काढलं त्यांना विरोध करत होते. त्यामुळे घरच्यांचा प्रचंड विरोध होता. 5 वर्षांतर मी पूर्णवेळ म्हणून थांबलो विद्यार्थी परिषदचं आणि प्राध्यापक म्हणून जॉईन झालो. त्याच घरी एकदम आनंदाचं वातावरण होतं की जनरली काय की अगोदर फकीर होता, याला पोरगी कोण देईल, आणि ज्यावेळेस प्राध्यापक जॉईन झालो त्यात घरात एकदम वातावरण की आता ह्याचा काय प्रॉब्लेम नाही. मी 10 महिने प्राध्यापकी केल्यानंतर ऑल ऑफ ए सडन प्राध्यापकीचा राजीनामा दिला आणि ज्यावेळेस BJPत आलो, म्हणजे त्यावेळेस आणि अजूनही सुद्धा राजकारणात माझं मेंटॉर किंवा मी कोणाकडे पाहून राजकारणामध्ये आलो ते म्हणजे श्रद्धेय प्रमोद महाजन. प्रमोदजी माझे त्यावेळेस मेंटॉर, स्टील ही इज माय मेंटॉर. तर ज्यावेळेस मी प्राध्यापकीचा राजीनामा दिला त्यावेळेस सत्यजितजी प्रमोदजींनी मला फक्त 2-2.5 मिनिटात सांगितलं आहे. मी विद्यार्थी परिषदचा प्राध्यापक म्हणून काम करायला लागलो होतो आणि त्यांनी मला धंतोलीच्या चौकात बोलवलं प्रमोदजींनी. म्हणले, श्रीकांत गाडीत बस, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. तिथपासून एअरपोर्टपर्यंत पोचायला नागपूरमध्ये 12-13 मिनटं लागतात. आणि एअरपोर्ट समोर आल्या आल्या मला प्रमोदजींनी सांगितलं की तू काय शिकवतो रे? म्हटलं मी फायनान्शियल मार्केटिंग मॅनेजमेंट शिकवतो. अच्छा, उद्या तुझा किती वाजता पिरियड आहे? म्हटलं त्यावेळेस 10-20चा पिरियड असतो. 10-20चा पिरियड आहे, तो तुझा शेवटचा पिरियड. उद्या जायचं, राजीनामा द्यायचा, भाजपचं काम करायचं, संपलं. 2.5 मिनिटाचं कन्व्हर्सेशन आहे. म्हणजे मी राजीनामा दिला, रात्री जाऊन पत्रकारितेचा राजीनामा दिला. आणि ही बातमी ज्यावेळेस माझी बहीण होती शिकायला, माझ्या बहिणीने माझ्या वडिलांना सांगितलं की त्यांनी दिला प्राध्यापकीचा राजीनामा. तर हे अख्खं घर या वातावरणात होतं की पोराला 6 महिन्यात लग्न करून, त्यामुळे फुल घर टेन्शनमध्ये की आता याला पोरगी कोण देईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही आउटस्टँडिंग डिसिजन करता
आउट ऑफ ट्रॅक निर्णय करता, मेनस्ट्रीमच्या विरोधात जाऊन निर्णय करता, तेव्हा तुमच्या काळजीपोटी घरचे पालक लोक तुम्हाला विरोध करतातच. आणि मला असं वाटतं की ज्याला कमिटेडली काम करायचं आहे, पहिली एक्झामिनेशन तिथे असते, ती जर तुम्ही पास केली तर मग छोट्या छोट्या सगळ्या परीक्षा तुम्ही सार्वजनिक जीवनातल्या पूर्ण करता. बरोबर आहे तुमचं, पण की हे फक्त राजकारणातच आहे असं पण नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन जर काही करणार असाल तर आपले आई वडील जे असतात आपल्या काळजीपोटी, कारण आपल्या एक तर पहिली तर मराठी संस्कृती अशी की अंथरूण पाहून पाय पसरा वगैरे अशा आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे. आणि म्हणून हे काय तुझं पिंड आहे का, आपल्याला हे परवडणार आहे का, आपण साधे घरात आहोत असंच पहिल्यापासून आपल्याला बिंबवलं जातं. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये ही अडचण आहे. आणि म्हणून मी याचं एक उदाहरण कायम देत असतो की धीरूभाई अंबानींनी पेट्रोल टाकायचे आणि त्यांनी स्वप्न पाहिलं ते पेट्रोल पंप चालू करण्याचं नाही तर ऑइल कंपनीचा मालक होण्याचं. त्यावेळेस त्यांनी त्याच्या आईवडिलांना विचारलं असतं तर कदाचित त्याचे आईवडील म्हणाले असते की हे आपल्याला जमणार नाही, हे परवडणार नाही, ते हा उद्योग तू करू नको. आणि म्हणून हे मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रात लागू आहे. पण जसं त्यांनी सांगितलं की तुमचं पहिलं तर तुम्हाला तुमच्या जीवनाचं ध्येय जर कळालं असेल की तुम्हाला काय करायचं आणि कशासाठी करायचं आहे, तर मग कोणाचाही विरोध आला आणि काही आलं तरी आपण ते धुडकावून लावून त्याच्या पुढं गेलंच पाहिजे. बरोबर आहे तुमचं. हां फक्त एक सेकंद एक गोष्ट नक्की ॲड करेन मी, आणि तुम्ही आता माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवा. आउटस्टँडिंग डिसिजन या पाठीची सगळ्यात मोठी आशीर्वादाची ताकद जर कोणाची लागते ना तर ती आईवडिलांचीच लागते. अगदी अगदी योग्य मुद्दा आहे. पण मी त्याच्या थोडं पुढे आता पार्ट 2 मध्ये गदर 2 मध्ये जाईल की आईवडिलांना एक वेळ पटवता येतं, आपल्याला सांगता येतं किंवा आपलं कर्तृत्व सिद्ध झाल्यावर ते अभिमानाने त्यांची मान उंचावते वगैरे वगैरे. पार्ट 2 जो असतो ते तुम्ही मगाशी उल्लेख केला की पोरगी कोण देणार, ती पोरगी जी आपल्या आयुष्यात येते ना ते कसं मॅनेज तुम्ही करता. मी सांगेल उदाहरण की समजा निघालात तुम्ही कुठेही, काही आपल्या देशामध्ये प्रश्न विचारण्याचं प्रचंड फॅड आहे. कुठे चाललास, काय करायला आहे, जॅकेट बिकेट घालून चाललाय, तर श्रीकांतजींची सत्यजींची मुलाखत घेणार आहे, पण जाल त्यांच्या पक्षात, घर कोण सांभाळ, विनोदाचा भाग सोडा. पण हे सगळं सुरू होतं. हे सगळं तुमच्या पातळीवर तुम्ही कसं मॅनेज करता केलं? याबाबत मी फार भाग्यवान आहे की माझं जे लग्न झालं ते लव्ह मॅरेज नाही, पहिले क्लिअर केलं एक. पण ते अरेंज मॅरेज पण नाही, ते लवली अरेंज मॅरेज होतं. वा. त्याच्यामुळे मी जे करत होतो ते श्रेयाला माहिती होतं की असाच आहे. आणि मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस आमची पहिली भेट झाली, ती पण स्टुडंट मुवमेंटमध्ये काम करायची, पण आम्ही कधी अगोदर भेटलो नव्हतो. तर त्यावेळेस मी पहिल्यांदा वाक्य तिला सांगितलं की बाबा माझं एक लग्न भाजपशी अगोदर झालं आहे, माझं सेकंड मॅरेज आहे. त्यामुळे संध्याकाळी धंतोलीच्या गार्डनमध्ये जायचं की पार्टीच्या मिटिंगला जायचं ते पक्क आहे की पार्टीच्या मिटिंगला जायचं. त्यामुळे एक माझ्या दृष्टीने ही सोय अशी होती की ती पण स्टुडंट मुवमेंटमध्ये काम करणारी होती. आणि मी खरंच याबाबत बरेच वेळाचा उल्लेख करतो आणि मी आज शी इज गॉड गिफ्ट इन माय लाईफ. माझ्या आयुष्यातली गॉड गिफ्ट आहे माझी बायको. प्रचंड समज, म्हणजे मी अनाथांमध्ये काम करतो तर ती माझ्या बरोबरीने काकणभर अधिक चांगलं या क्षेत्रामध्ये काम करते. बट नॅचरल ती सायकॉलॉजी घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, MSW केलं आहे. आता ती विवेकानंद मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये सायकॉलॉजिकल काउन्सिलर म्हणून काम करते. तेव्हा रोज सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग करते, त्यामुळे कधी कधी आम्ही पण पेशंट होतो तिचे. त्याच्यामुळे त्या अँगलनी आम्ही भाग्यवान आहोत. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की 94ला माझं लग्न झालं तेव्हापासून आजपर्यंत मी जेव्हा जेव्हा घरी जातो आणि जेव्हा जेव्हा ती घरी असते, कारण ती पण कॉन्फरन्सेसला होते, तेव्हा एकही प्रसंग असा नाही की तिने निगेटिव्ह चेहऱ्याने दार उघडलं आहे. एकही प्रसंग आहे, नॉट अ सिंगल. ती प्लेझंटलीच दार उघडते. आणि मला प्रमोद महाजनांनी एक गोष्ट शिकवली होती की श्रीकांत, ज्यावेळेस पूर्ण राजकारण धावपळ करून जेव्हा घरात जाशील ना तेव्हा शूज काढताना अख्खं रात तिथे सोडून देशील. नवरा म्हणून आज जा, बाप म्हणून आज जा, मुलगा म्हणून आज जा. मला खूप वेळा असं वाटतं की आम्ही राजकीय क्षेत्रातले असो किंवा प्रामुख्याने ज्यांचं 24 आवर थॉट प्रोसेस असते, मग तो पॉलिटिशियन असू दे, प्रेस असू दे, पोलीस असू दे, आम्ही भूमिका जगणं जर शिकलो ना तर ही अडचण येत नाही.
पण आम्ही बरेच वेळा राजकारण्यांचा हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, पोलीसवाल्यांचा, इव्हन प्रेसवाल्यांचा सुद्धा, की आपण बायकोशी सुद्धा ज्येष्ठ पत्रकार या नात्यानेच बोलतो, मुलीशी सुद्धा. तुला माहित नाही का परवा माझा, अरे बाप आहेस तू. आपण जर भूमिका जगणं शिकलो ना, तर मला असं वाटतं की त्याची अडचण जात नाही. सत्यजी, मी माझ्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग, आणि यू विल ऑल्सो एन्जॉय दॅट. मी OSD होतो देवेंजींचा. भाजपने मला ऑर्गनायझेशन आणि पॉवर याच्या कामासाठी पाठवलं होतं. आणि एक दिवस संध्याकाळी 5:30-6 वाजता इरॉस थिएटरच्या समोर, मी उल्लेख करणं योग्य नाही, एक आमच्या प्रशासनातला वैद्यकीय क्षेत्रातला अधिकारी सिनेमाला पोचला बायकोच्या सोबत. 5:30-6ची वेळ, ट्रॅफिक मागे, तो धावत थिएटरमधनं सिक्युरिटीवाला तो म्हणे, भाई साहब आप गाड़ी जरा सामने लो. तो म्हणला, तूने पहचाना नहीं क्या मुझे? तो म्हणे, साहब पहचानने का क्या सवाल है, आप गाड़ी आगे लो, थिएटर में पिक्चर देखने आए हो. मैं बोले, डॉक्टर हूँ, आप मेरे को पहचानते नहीं. तो सिक्युरिटी वाला म्हणला, साहब आप ये हॉस्पिटल नहीं है, थिएटर आहे. त्यांनी खाली उतरून त्याच्या सांडकन कानाखाली लावली. इश्यू झाला, मॅनेजर आले, स्टाफ, थोडी कॉन्ट्रावर्सी आली. मी 7-7:30ला, त्यावेळेस मी 8-9 वाजेपर्यंत मंत्रालयात काम करायचं. 7:30 वाजता आमचे एक सहकारी CMO आले, म्हणजे शिकांजी ऐसा है, थोडी कॉन्ट्रावर्सी तुको संभालो, फोन करो. मी त्या मॅनेजरला फोन केला, ऐसा आहे, अच्छा आहे, चल सकता है, सॉर्ट आउट झालं. दुसऱ्या दिवशी सन्माननीय अधिकारी मला केबिनमध्ये थँक्स म्हणायला भेटायला आले, आणि ते त्यांची बाजू मांडत होते. हाऊ ही डेअर टू डू लाईक, हिम्मत कशी की असते. मी 2-3 मिनटं म्हणलं, बाबा माणूस मोठं आहे, सरकारचा अधिकारी सांभाळला पाहिजे म्हणून. हाजी हाजी हाजी. ते तिसऱ्यांदा मला म्हणाले, ही शुड अंडरस्टँड माय सेल्फ. म्हटलं, 1 मिनिट हा. मग श्रीकांत भारतीय जागृत झाला, शेतकरी. म्हटलं, 1 मिनट साहब, क्या गलती थी उसकी? आप BP के साथ में हो, थिएटर में जा रहे हो, रसिक बन के जाओ ना, डॉक्टर बन के क्यों जा रहे हो? आप यदि रसिक बन के जाते, यू विल एन्जॉय द एन्व्हायरमेंट. पण प्रॉब्लेम असा होता की तो बायको सोबत बसला असताना, थिएटरमध्ये जात असताना सुद्धा प्रशासकीय अधिकारी होता. मुळात प्रॉब्लेम असा होतो की आम्ही सगळ्या लोकांचा हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असा की दार लोटून जेव्हा केव्हा आमच्या केबिनच्या आतमध्ये माणूस येतो ना, तेव्हा आम्ही त्याचं FILE पाहतो, LIFE नाही पाहत. आम्ही जर LIFE पाहायला लागलो, त्याचं आणि आमचं स्वतःचं, तर मला असं वाटतं की ही अडचण जात नाही. फक्त भूमिका जगणं शिकलं पाहिजे असं मला वाटतं. हे फार शिकण्यासारखं आहे की आपण चप्पल बाहेर किंवा शूज बाहेर काढताना सगळा आपला अहमभाव बाहेर ठेवणं आणि मग कुटुंबात प्रवेश करणं, हे म्हणजे राजकारण्यांकडनं काय काय शिकण्यासारखं यासाठी आपण 2 दिवस बसलेलो आहोत तिथे. संवादातून परिवर्तन होतं ते हे. मी एकाच वाक्यात तुम्हाला सांगण्यासाठी विनंती करेल की घरून अशी कधी तक्रार होते का की वेळ देत नाहीत तुम्ही किंवा वेळ द्यायला पाहिजे वगैरे वगैरे? खरं तर होते, पण आता मी खूप वेळा गमतीनं वाटतं, माझी मुलगी BA सायकोलॉजी केलं आहे तिने, आणि ती पण माझ्यासोबत काम करते ज्या. तर बायको समजून घेते, कारण कधी कधी समजते आणि कधी कधी समजून घेणं भाग पण असतं. पण बट नॅचरल आणि इव्हन सत्यजितजी, आम्ही आता हे नव्या पिढीतले, म्हणजे एका अर्थाने खरं नवे नाहीच, आम्ही आदल्यामधल्या पिढीतले आहोत दोघेजणं. पण मला असं वाटायला लागलं आहे आजकाल की स्वाभाविकपणे स्वतःला वेळ देणं, त्या डेफिनेशनमध्ये कुटुंबाला वेळ देणं हे इक्विव्हॅलंट आहे असं माझं मत होत चाललेलं आहे. आणि म्हणजे टू बी फ्रँक, प्रत्येकाचं आपापली स्टाईल ऑफ वर्किंग आहे कामाची. मी भाजपमध्ये पण यासाठी प्रसिद्ध आहे की मी एक तर मंत्रालयात असतो, नाही तर भाजपच्या कार्यालयात असतो, नाही तर सरपंच ऑफिसला असतो, नाही तर मग घरी असतो. मला आठवत नाही मी ट्रायडंटमध्ये पार्टी, मी ताजमध्ये पार्टी, मला वेळ पण नाही आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे घरच्या लोकांनाही माहिती आहे की एक तर हा काम करतो, नाही तर हा घरी असतो. कारण मी माझ्या घरी आनंदी आणि समाधानी आहे. कुटुंब हीच तुमची ताकद असेल तर तुम्ही कुटुंबाला थोडा वेळ द्यायलाच पाहिजे. अगदीच मान्य आहे. सत्यजितजी, आपण काय सांगाल या मुद्द्यावर? श्रीकांतजींनी इतकं कौतुक केल्यानंतर त्यांच्या पत्नींचं तुम्हाला करणं भागच आवडलं नाही. हा कार्यक्रम live आहे. परंतु माझी पत्नी अशी आहे की ती लाईव्ह सुद्धा बघणार नाही. पण खरं आहे की ते म्हणाले तसं आता त्यांची पिढी ही आदली आणि आमची मधली असं मी म्हणतो. कारण आता तुमचं तर अजूनच अवघड आहे पुढच्या पिढीचं. पण
आणि माझं लग्न झालं त्याच्या आधीपासून मी राजकारणात आहे आणि लग्न माझं जे झालं ते आमचं पण अरेंज मॅरेज आहे आणि ते मूळचे सांगलीचे परंतु चेन्नईला व्यवसायानिमित्त असल्यामुळं ती बॉर्न अँड बॉटअप चेन्नईचे परंतु कॉमन नातेवाईक आणि या सगळ्यामुळं ते लग्न जमलं. आता काय आहे की ती स्वतः डेंटिस्ट डॉक्टर आहे, व्यवसाय करते आणि मी लग्नाच्या आधीच भेटून सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या होत्या. जेव्हा लग्न ठरवलं त्याच वेळेस मी त्यांच्या आईंना सांगितलं की मला तिला जेवायला घेऊन जावं लागेल. मग दुपारी जेवायला घेऊन गेलो आणि तिला सगळं सांगितलं माझं काय दिनचर्या, कारण ते राजकीय परिवारातली नाही आहे त्याच्यामुळे तिला ते सगळं माहिती असणं अपेक्षित नव्हतं. म्हणून माझं कर्तव्य होतं की तिला काय आहे मी ते सगळं तिला सांगितलं की माझं राहणं असं, वागणं असं, बोलणं असं, काम असं, अशा अडचणी येऊ शकतात, असे आरोप होऊ शकतात, असं होऊ शकतं आणि कुठल्याही गोष्टीत कधी डिस्टर्ब व्हायचं नाही अशा पद्धतीचं मला सांगणं होतं. आणि आता माझ्या लग्नाला जवळजवळ 12-13 वर्ष झालेत आणि अतिशय सुखाने संसार माझा परमेश्वर कृपेने चालू आहे. लिहून घ्या, मला राजकारणात joke यायचं करायला असेल तर की हे नाही, पण काय करायला करायलाच लागतं नाही सगळं. नोंद करून घ्या, राजकारणात यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि हे पण खरं आहे की मुलांना वेळ फार द्यावा लागतो. आताची पहिली पिढी तशी नव्हती. म्हणजे अनेक वेळा आपण पूर्वीचे किस्से ऐकतो की 15-15 दिवस, 1-1 महिना. आता मी युवक काँग्रेस अध्यक्ष असताना महिन्यातले 25-25 दिवस बाहेर असायचो, कारण संघटनेत काम करायचं तर फिरावं लागायचं. परंतु आता तशी परिस्थिती नसते. तरी आता परत एकदा हे विधान परिषद सदस्य झाल्यावर प्रवास वाढला आणि परत मी वेळ देऊ शकत नाही. आता काल रात्री मी उशिरा घरी पोचलो, आज सकाळी 6ला निघालो. तर माझी 9 वर्षाची मुलगी ही उठून डोळे चोळत आली. तिला मी म्हटलं इतक्या लवकर का उठली, कारण तिचा नेहमीचा टाईम 6:30 पावणे 7 आहे. ती म्हणली नाही आवाज आला म्हणून मी उठले. तुम्ही म्हणलं ते नाही तुम्ही बाबा रात्री आले नाही का. तर मी म्हणलं नाही ग बाई मी आलो होतो पण तू झोपली होती. तर जेव्हा घरी जातो तेव्हा ते झोपलेले असतात, जेव्हा आम्ही बाहेर पडतो तेव्हा ते परत झोपलेलेच असतात. त्याच्यामुळं भेट होणं हे फार हे असतं. परंतु जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा वेळ दिला पाहिजे, कारण आताची जी पिढी आहे आणि त्याच्यात आता आपण पाहतो की मेंटल हेल्थ या विषयावर आपण खूप ऐकतो, चर्चा करतो. मला असं वाटतं की लहान मुलांना, कारण न्यूक्लिअर फॅमिलीज पूर्वीच्या घरांमध्ये वडील 6-6 महिने जरी आले नाही तरी पण एक एकत्र कुटुंब पद्धत असायची, मुलं एकमेकाशी खेळायचे, एक पद्धत होती, वडीलधारी अनेक माणसं आजूबाजूला असायचे. आता ती परिस्थिती नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की राजकारणामध्ये असो किंवा कोणत्याही प्रोफेशनमध्ये असो, वर्क लाईफ बॅलन्स ज्याला आपण म्हणतो ते आता करावंच लागतं. हे वर्क लाईफ बॅलन्स असेल किंवा भूमिका बदलणं, भूमिका सोडणं, वेगळ्या घेणं, वेळ देणं, त्याला अनुसरून एक असं विचारायचं की राजकारण करत असताना, प्रवेश करताना केल्यानंतरही टाईम मॅनेजमेंट आणि मनी मॅनेजमेंट, म्हणजे एक वेळ पूर्ण दिवसभर तुम्ही आज आता आमच्यासोबत आहात, सकाळी 6ला निघालात, इथं कार्यक्रम आलात, पण त्यात तुमची कंपनी चालू असेल तिकडे, तर या सगळ्या याच्यामध्ये वेळ आणि टाईम आणि मनी या तिन्ही गोष्टी, कारण राजकारणात टायमिंगचा गेम आहे. तर राजकारणातलं टायमिंग, दिवसाचं टायमिंग आणि त्याला लागणाऱ्या अनुषंगाने होणारं पैशाचं मॅनेजमेंट ते कसं करता किंवा ते कसं करावं, त्याची सवय कशा घालून घ्यावी. हे खरं आहे की जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या व्हर्टिकलवर काम करता तेव्हा तुम्हाला काळकाम वेगाचं गणित बसवावं लागतं. आणि मला तर असं वाटतं की आजकाल केवळ राजकारण्यांनाच नाही तर प्रामुख्याने तुम्ही सगळे लोक जे शिकणारे आहात किंवा यंगस्टर्स आहात, तुम्हालासुद्धा पूर्वीसारखं आता राहिलं नाही की पूर्वी असं म्हणायचं की एकाग्र असलं पाहिजे, आता असं नाही राहिलं, आता अनेकाग्र असलं पाहिजे, असं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग करणाऱ्या लोकांचा रिसर्च आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आजकाल प्रत्येकालाच टाईम मॅनेजमेंट, वेळेचं नियोजन करावंच लागतं. आम्हाला फक्त टाईम मॅनेजमेंट करताना प्रायोरिटी सेट करावी लागते, म्हणजे हा फरक आहे. राजकारणी पॉलिटिशियन्स जे असतात ना त्यांना प्रायोरिटीज खूप फ्लक्च्युएट होत असतात. म्हणजे मी खूप वेळा गमतीने सांगतो की आम्हाला जर समजा रस्त्याने चालताना मुंगी जर चावली ना तर आम्ही मुंगी चावल्याचं औषध घ्यायला जमतो, तेवढ्यात आम्हाला विंचू चावतो. सोड मुंगीचं औषध बाबा, पहिले विंचवाचं औषध बघ. तेवढ्यात आम्हाला कोणतरी साप चावतो, म्हटलं सोड रे बाबा. तर आमच्या प्रायोरिटी फ्लक्च्युएट होत असतात. या फ्लक्च्युएट होणाऱ्या प्रायोरिटीला टाईम मॅनेजमेंटमध्ये बसवणं हे खरं राजकारणामध्ये सगळ्यात जास्त आवश्यक असतं. मला फक्त या निमित्ताने एक आवर्जून सांगायचं आहे ते असं की 300 वर्ष नाही जगायचं आहे ना, जगायचं एका अर्थाने 60-70 वर्षाचं आयुष्य असंच कॅल्क्युलेशन असतं. तुम्ही तेवढ्या पिरियडमध्ये, म्हणजे आपण जसं दिनक्रम करतो ना, तर आजकाल मला असं वाटायला लागलं आहे की ज्याला काहीतरी वेगळं करिअर करायचं आहे त्यांनी इन टर्म्स ऑफ लाईफ पण टाईम मॅनेज करावा लागतो आणि केला पाहिजे. आणि त्यातल्या आत्ताची ही जी नवी पिढी आहे
या पिढींना तर हे करावंच लागेल, कारण पूर्वी राजकारणाचा पॅटर्न असा नव्हता, सत्यजितजींनी सांगितलं. तर नव्या पिढीमध्ये जेव्हा राजकारणाचा व्हायरल येतो आहे, तर त्याला जर जस्टिस द्यायचं असेल तर लिटरली तुम्हाला जे काम उपलब्ध होणार आहे राजकारणामध्ये त्याला किती वेळ केव्हा कसा द्यावा लागेल. मी हे सगळं खरं पाहिलं तर प्रमोदजींपासनं शिकलो. म्हणजे आता मी इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीचा चेअरमन आहे 2024चा. 14चा इलेक्शन व्यवस्थापन समितीचा मी प्रमुख होतो. मी जेव्हा प्रमोदजींसोबत दौरा करायचो तेव्हाच मला सगळ्यात जास्त प्रमोदजींकडनं शिकणारी गोष्ट कुठली असेल तर ते टाईम मॅनेजमेंटमध्ये खूप स्ट्रॉंग असायचे. त्यांचं नेहमी असं म्हणणं असायचं की एक क्षणसुद्धा शिकांवरून जो आपल्याला आला आहे ना तो व्हॅल्युएबल आहे, तो आपला स्वतःचा आणि जो तुला भेटायला आला त्याचासुद्धा व्हॅल्युएबल आहे. त्यामुळे त्यांचं म्हणणं नेहमी असं असायचं की साधायचं जे आहे ना त्यासाठी वेळेचं नियोजन केलं पाहिजे. आणि त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर तोच करेक्ट वेळेचं नियोजन करू शकतो ज्याचं पेनाचं आणि कागदाचं नातं स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता असं म्हटलं पाहिजे की मोबाईलचं आणि बटनचं नातं स्ट्रॉंग आहे. तर ते नेहमी म्हणायचं की छोटी डायरी आणि हातामध्ये खिशात पेन ह्याचं नातं जर तो नीट लावू शकला तर तो वेळेचं व्यवस्थापन नीट करू शकशील. याच्यात मला हेच सांगायचं की श्रीकांतजींनी सांगितलं त्यापेक्षा त्याप्रमाणे डायरी आणि त्याचं नियोजन करून बाहेर पडणं मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रात अत्यंत गरजेचं आहे आणि राजकारणात तर अत्यंत गरजेचं आहे. कारण वेळ कमी आणि म्हणजे रात्र थोडी आणि सोंग फार असं सगळी परिस्थिती असते. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की कोणाला किती वेळ द्यायचा आहे आणि कसा द्यायचा आहे. आगळपगळ तुम्ही जर करायला लागले तर काही लोकांना सवय असते की 2-2, 3-3 तास दरबार भरून बसतात आणि फक्त गप्पाच चालतात, परंतु प्रोडक्टिव्ह काही होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या पिढीचे राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्हाला आता काही गोष्टी लोकांना म्हणावं लागतं की ठीक आहे बाबा तुझा विषय संपला, पुढच्याला येऊ दे, हे म्हणावं लागतं. आता कधी कधी त्याचं वाईटही वाटतं, कधी कधी ते लोकांना पचतही नाही, कारण सवय नाही. उठा म्हणायची आपल्या संस्कृतीमध्ये सवय नाही आहे. तर ती पण सवय आता दिल्लीवाल्यांना आहे. ती दिल्लीच्या राजकारणामध्ये म्हणजे अपॉइंटमेंटसुद्धा मिळते तर 1:50ची, म्हणजे समजून घ्यायचं का 10 मिनटं दिलेली आहेत आपल्याला काय. तर अशी ती पद्धत असते, परंतु आपल्याकडे ती पद्धत नाही, पण ती कालांतराने येईलच. आणि दुसरं व्यवसायाच्या मॅनेजमेंटचं पण तुम्ही विचारलं तर खरं आहे की व्यवसाय देखील गरजेचा आहे. कारण आम्ही ज्या जनरेशनमध्ये म्हणजे आपण सगळेजण ज्या जनरेशनमध्ये आहोत आपल्याकडून अपेक्षा हीच आहे. पूर्वीचे जे राजकारणी होते 60, 70, 80च्या दशकामधले ते शक्यतो शेतीवर आधारितच त्यांचे सगळ्यांचे व्यवसाय होते. म्हणजे शेतकरी माणूसच राजकारणामध्ये आले होते, आमदार खासदार किंवा झाले असतील किंवा राजकीय ह्याच्यात कार्यकर्ते असतील. तर त्याच्यामध्ये त्यांना फार व्यवसायाकडे लक्ष द्यावं लागायचं नाही, पण तरीही त्यांच्या घरातले पत्नी असेल, भाऊ असेल, कोणीतरी लक्ष द्यायचं. म्हणजे एक सोपं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की वि. स. पागेंनी जी योजना आणली रोजगार हमीची योजना 1972 साली, तेव्हा पागे ज्यावेळेस त्यांच्या घरून सांगली जिल्ह्यातून निघाले तेव्हा त्यांच्या पत्नीने सांगितलं की मला 200 रुपये द्या. तर हे म्हणाले कशाला पाहिजे. ते म्हणले 200 रुपये दिले तर मी एक 10-12 मजूर लावते आणि शेतीची कामं पुढच्या 8 दिवसात संपून टाकते. मग त्यांना रस्त्याने येता येता त्यांच्या लक्षात आलं की जर 200 रुपयात 10 मजूर, दुष्काळ पडलेला होता, त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. ते सभापती होते विधान परिषदेचे तेव्हा. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आणि तिथून त्यांनी ती योजना त्याच्यामधून काढली. म्हणजे पूर्वीच्या काळापासून घरातले मग व्यक्ती बघायचे. माझंही पूर्ण व्यवसाय माझ्या बँकेच्या अकाउंटच्या हँडलिंगपासून सगळं माझं पत्नी करते. मला पैसे पाहिजे असतील मला तिला फोन करावा लागतो. ती मला 4 प्रश्न विचारते की कशाला पाहिजे, काय पाहिजे. कारण कसं आहे राजकारणात वाह्यात खर्चही फार असतो. याला जीव घाल, त्याच्याबरोबर फिर, वळत जा, 2 माणसं सोबत असतात कोणतरी. मग ती सांगत असे आता ठीक आहे बाबा हे थोडं कंट्रोल करा याला जरा, असं असतं. व्हेरी गुड. सगळ्यांच्या डोक्यात असा एक प्रश्न असतो की राजकारणात जायचं तर पैसा भरपूर पाहिजे, मनी आणि मसल पॉवर पाहिजे, बरेचसे कार्यकर्ते पाहिजेत, अर्धाण कार्यकर्ते पाहिजेत, वगैरे वगैरे सगळ्याच गोष्टी. हे कसं म्हणजे हे नसेल तर राजकारणात येता येणार नाही का, किंवा हे असलंच पाहिजे, काय भूमिका आहे? मला असं वाटतं की राजकारणाचं एक सूत्र समजून घेतलं पाहिजे. राजकारण हा शक्तीचा खेळ आहे. म्हणजे इंदिराजी ज्यावेळेस निवडणूक हारल्या आणि लंडनला गेल्या त्यावेळेस त्यांना प्रश्न विचारला तिथल्या पत्रकारांनी की द डेफिनेशन ऑफ ए पॉलिटिक्स इन टर्म्स ऑफ यू. तर त्या म्हटल्या पॉलिटिक्स मीन्स ए पॉवर. आता पॉवर म्हणजे सत्ता नाही, पॉवर म्हणजे शक्ती. त्यामुळे शक्तीचा खेळ आहे, कारण हे युद्ध आहे. तर शक्ती म्हणजे मसल्सच, शक्ती म्हणजे मनी असं नाही आहे.
शक्तीच्या सगळ्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स आहेत. तुम्ही हिंदुस्थानच्या राजकारणाचा अभ्यास करा, तुम्हाला लक्षात असेल की प्रतिभावान माणसाने सुद्धा राजकारण गाजवलेलं आहे. कुठली मसल पॉवर ती स्टील अजूनसुद्धा. म्हणजे आमच्या इथे सभागृहामध्ये जयंत पाटील आहेत, सत्यजितजी आणि आम्ही हा अनुभव करतो. जयंत पाटील बोलायला उभे राहिले की आम्ही शांत होतो, कारण अभ्यास आहे. कपिल पाटील आहे, अभ्यास आहे, आमच्या विचाराच्या विरोधात आहे, पण माणूस सभागृहात बोलायला उभा राहिला म्हणजे अभ्यास आहे. त्यामुळे शक्तीचा खेळ आहे, शक्तीचा पॅटर्न वेगवेगळा असू शकतो. जसं एखाद्या पॉवर स्टेशन आपण म्हणतो ना, डिप्पी असते, ती ताकद आहे, पण ती दिसत नाही. मग लाईट दिसतो, फॅन दिसते, फ्रीज दिसतो, AC दिसतो. ते शक्तीचे वेगवेगळे प्रक्षेपण आहेत. आपला डोमेन काय आहे, आपला फ्लेवर काय आहे, आपल्यात कुठला गुण आहे जो राजकारणाच्या कुठल्या पॅटर्नमध्ये बसू शकतो, हे ओळखता आलं पाहिजे आणि असलेल्या गुणांना शक्तीमध्ये परिवर्तित केलं पाहिजे. बस एवढंच आहे. ते दुर्दैवाने हे होत चाललं आहे की पैसा असला पाहिजे, मसल पॉवर असली पाहिजे. मला बरेच वेळ असं की तो शक्तीचा एक पार्ट आहे फक्त, एवढंच समजून घेतलं पाहिजे. आणि आपल्यामधली जी शक्ती आहे ती अधिकाधिक प्रकट केली तर तुम्ही राजकारणात कुठे सूट होता हे आयडेंटिफाय केलं पाहिजे. श्रीकांतजींनी जे सांगितलं त्याला 100% अनुमोदन देऊन दोनच मुद्दे फक्त मी सांगणार आहे की शक्ती काय असते. तर आपण कायम लहानपणापासून ऐकत आलेलो आहे की जगातले, बरं का, म्हणजे आता हे सोशल मीडिया आणि याच्यावर खूप अफवा आणि आख्यायिका असतात की जगातला सगळ्यात श्रीमंत राजकारणी शरद पवार साहेब आहेत. ऐकलं असेल तुम्ही, वाचलं असेल, सगळीकडे. सोशल मीडियात असेल. आणि पारावर्त तज्ज्ञांकडे पण बातमी असते. तर माझ्या दृष्टीने शरद पवार साहेब श्रीमंत माणूस आहे म्हणजे काय, तर माझ्या दृष्टीने शरद पवार साहेब एका रात्रीमधून पैसेही उभे करू शकतात, चांगल्या लोकांनाही उभं करू शकतात, चांगले विचारही आणू शकतात, टाटांपासून, बिर्लांपासून, अंबानीपासून सगळ्यांना बोलू शकतात. ही जी शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली राजकारणातून मागच्या 50-60 वर्षामध्ये, मला असं वाटतं की त्याला खऱ्या अर्थाने मसल पॉवर आणि मनी पॉवर म्हणण्याचं जे कारण आहे ते म्हणलं पाहिजे. आणि ती ताकद असणं हे राजकारणामध्ये गरजेचंच आहे, त्याच्यात कुणाचंही दुमत नाही. आणि दुसरं एक मला उदाहरण स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं द्यायचं आहे की राजकारणामध्ये कार्यकर्ते असावे लागतात का, असं तुम्ही मला प्रश्न विचारला. तर विलासराव देशमुख साहेबांनी असंच काहीतरी झालं आणि विलासराव देशमुख साहेबांना खूप इन्फॉर्मेशन असायची प्रत्येक गोष्टीची. म्हणजे त्यांच्याकडं माणसं यायची आणि त्यांना माहिती द्यायची आणि ही खूप मोठी त्यांची ताकद होती. तर असंच मी बोलताना साहेबांना एकदा विचारलं की साहेब, तुम्ही कोणी आलं तरी तुम्ही त्याला वेळ देता, त्याच्याशी 10-20 मिनटं बोलता, त्याचं सगळं ऐकून घेता, तुम्हाला माहिती आहे की तो बोर मारतोय तरी तुम्ही सहन करता. ते म्हणले तसं नसतं म्हणले सत्यजित, प्रत्येक माणसाकडून काहीतरी आपल्याला घेण्यासारखं असतं, ते काय घ्यायचं काय नाही घ्यायचं ते तुम्हाला कळालं पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांनी मला एक उदाहरण दिलं की राजकारणातल्या माणसाचं जे महत्त्व आहे ते पाण्यासारखं आहे. पाण्याचे अनेक प्रकार असतात. समजा सांडपाणी असेल, त्याच्यावर आपण ट्रीटमेंट करतो, ते आपण कुठंतरी गार्डनला वापरतो. थोडंसं पिण्यायोग्य पाणी असेल तर ते घरामध्ये पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरतो. एखादं अतिशुद्ध पाणी, गंगेचं पाणी किंवा अमृत पाणी असेल तर देव घरातल्या पूजेसाठी वापरतो. तर प्रत्येक पाण्याला जशी व्हॅल्यू आहे आणि कोणतंही पाणी वाया जात नाही, तसं राजकारणात कोणताही माणूस वाया जात नाही. फक्तच थिंक टँकवाले माणसं घेऊन राजकारण होऊ शकतं का? होऊ शकत नाही. फक्त मेळाव्याला माणसं 1,00,000 लोक गोळा केलेत एखाद्याने मेळाव्याला आणि तिथं घोषणा देणारेच नसतील सगळेच लोक, तर काहीच उपयोग नाही. आता घोषणा देणाऱ्याने एक पण माणूस आणलेला नाहीये, पण तो पण पाहिजे आम्हाला. सूत्रसंचलन करणारा हा एकटाच आलेला आहे मोटरसायकलवर, पण 1,00,000च्या मेळाव्याचं सूत्रसंचलन करतोय, पण तो पण पाहिजे आम्हाला. त्याच्यामुळे राजकारणात सगळ्या प्रकारची माणसं हे असावेच लागतात, तरच ते इकोसिस्टीम जी आहे ती चालते. यालाच या इकोसिस्टम आणि सिस्टमवरनं एक हे झालं की सामान्य माणसासाठी, युवकांसाठी असं की यार ते काय आमदार आहेत, त्यांना सगळं शक्य आहे, त्यांना काय आणायला एखादा कार्यक्रम करायला. पण तुमच्यासाठी की जी सरकार म्हणून आम्ही जे त्याच्याकडे सिस्टम बघतो ते तुम्ही आहात, पण तुमच्यासाठी सभागृहात प्रश्न मांडून एखादा प्रकल्प पास करून त्याचं ग्राउंडपर्यंत आणण्यापर्यंतचा प्रवास कसा असतो, तर आमच्यासाठी ते व्हिज्युअलायझेशन हे सिनेमासारखं आहे की 10व्या मिनिटाला काहीतरी मांडलं, 15व्या मिनिटाला सही झाली आहे, 20व्या मिनिटाला काहीतरी झाले आणि 1.5 तासानंतर सभागृहातनं बाहेर पडताना बंगला बांधून झालेला आहे, इमारत पूर्ण आहे, रस्ता बांधून झाला शिवाजी द बॉस सारखा. तर तसं अनुषंगानं ती सिस्टम आम्हाला समजून सांगाल का की आम्ही राजकारणात येतो आहोत तर आम्हाला ती जाणीव असली पाहिजे की तिथलं काम
ज्याला आपण खऱ्या अर्थानं विकास म्हणतो, की लोकांमध्ये जाणं, प्रश्न देणं हे जरी काम असलं तर जे मुख्य काम आहे जे आपण 33 दिवसामध्ये करायचे, तर ते कसं चालतं आणि त्याला कितपत वेळ लागतो, तर त्याबद्दल सांगू शकाल का? मी फक्त या निमित्ताने एक संदेश फक्त घेतो, कारण सत्यजितजी पण या विषयामध्ये अधिक सांगतील. तुम्ही जसा सभागृहातला उल्लेख केला, मला तुम्हा सगळ्यांना आवर्जून विनंती करायची आहे की डेफिनेटली महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहामध्ये केव्हा तरी एक 2-3 दिवस येऊन सभागृह कसं चालतं हे पाहिलं पाहिजे. एक फक्त प्रोसेस मी तुमच्या सगळ्यांसाठी माहिती म्हणून सांगतो, कारण त्यानिमित्ताने मला तो सब्जेक्ट पण कम्युनिकेट तुम्हाला सगळ्यांना करायचा आहे. आत्ता सत्यजितजी सांगतो, आता या झालेल्या अधिवेशनामध्ये मी एक लक्षवेधी मांडली. ती लक्षवेधी अशी होती की मी माझ्या गावी गेलो होतो खोऱ्याला, आणि सोयाबीनचा शेतकरी आहे मी. तो सोयाबीन माझं वाहून गेलं, तर त्याचे 30,000 रुपये माझ्या बँकेमध्ये आले. तर ते बँकेमध्ये आल्यानंतर माझा जो 7 नंबरचा भाऊ आहे, आमचे एकत्र कुटुंब 29 जणांचं, तो मला भाऊ असं म्हणाला की दादा 30,000 रुपये आपल्या बँकेत आले. म्हटलं कशाबद्दल? तर म्हणजे सोयाबीनचं नुकसान भरपाई आहे. तर मी त्याला म्हटलं तू का घेतली? अरे म्हटलं मी MLC आहे, मी जोपर्यंत MLC आहे तोपर्यंत असं नुकसान भरपाई सरकारचं घेत नाही. तो म्हटला असं नाही, ते बँकेत येऊन धडकतेच तुमच्या, घ्यावंच लागते. मग मी बँकेमध्ये गेलो, पत्र दिलं की हे 30,000 रुपये जे सरकारकडनं मला आले मला नको आहे. तो बँकेचं मॅनेजर म्हटलं इसको कैसे ऊपर भेजे और कहाँ पे भेजे. मग मी तिथून अमरावतीला आलो, कलेक्टर मॅडमला पत्र दिलं की मी जोपर्यंत MLC आहे तोपर्यंत मला शेतीतल्या कुठल्याच विषयातली नुकसान भरपाई नको, हे मी गिव्ह इट अप करत आहे. ते कलेक्टर मॅडमने पत्र हातात घेतलं आणि त्या म्हणल्या की मैंने इस टाइप का लेटर कभी देखा ही नहीं, अनुदान ज्यादा चाहिए ऐसे ही लेटर देखा है, तो इसको मैं कैसे वापस भेजूं. मतलब मुझे मालूम नहीं, यू शुड डू इट. तर म्हणलं ऐसी सिस्टम ही नाही आहे. मग या म्हणजे इश्यूवरनं सभागृह आणि सभागृहामध्ये कसं मटरलाइज होतं बघा, की मी या विषयावरती लक्षवेधी लावली की समाजामध्ये ज्या ज्या लोकांना असं वाटतं की आपली ओंजळ भरली आहे आणि आपण 2 फुलं सोडू शकतो, आपण अनुदान मदत परत करू शकतो, अशा लोकांना सरकारमध्ये सिस्टीम उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ मी त्या माझ्या भाषणामध्ये असं म्हटलं की मुलींना फ्री एज्युकेशन आहे, राजाचं हे कर्तव्य आहे, तो जाणता राजा आहे, कल्याणकारी राजा आहे, त्यांनी मुलींना फ्री एज्युकेशन ठेवलंच पाहिजे. आता तिला ॲडमिशन फी आहे, ती 560 रुपये घेते, ॲडमिशन भरते, एज्युकेशन फी नाही. तर माझ्या वरच्या बिल्डिंगमध्ये मेहता म्हणून एक फॅमिली राहते, त्यांची मुलगी मला सत्यजितजी असं म्हणाली 4 दिवसापूर्वी ते माझं भाषण ऐकून की बोले अंकल यदि 3,000 रुपये फी रही तो मैं दे सकती हूँ, क्योंकि साल भर में 3,000 रुपये का तो मैं बर्गर खाती हूँ. पण तिची जर इच्छा असेल की मी फी भरून पैसे देऊन एज्युकेशन घेऊ शकते, तर सिस्टीमच नाही. या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांना असं वाटतं की माझे आईवडील कॅपेबल आहे, मी फी भरू शकते, आणि त्या निमित्ताने मी सभागृहामध्ये असं म्हटलं की असा जो गिव्ह इट अपचा पैसा एकत्र येईल, तो गिव्ह इट अपचा पैसा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी वापरण्यात येईल, आदिवासी मुलींच्या टॉयलेटसाठी वापरण्यात येईल. असं जर आपण अपील करू शकलो तर लोक गिव्ह इट अप करतील. आणि मला तुम्हाला आनंद आहे सांगायसाठी, आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, मला माहिती नाही तुम्ही अभ्यास केला की नाही, ज्यावेळेस मोदीजींनी अपील केलं की ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी सिलेंडरवरचं सबसिडी सोडा, महाराष्ट्रामध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये 15,60,000 लोकांनी सबसिडी सोडली आहे. आणि त्यातनं आलेला पैसा हा ओडिसामधल्या, मध्य प्रदेशमधल्या सामान्य स्त्रीच्या घरातल्या सिलेंडरसाठी गेला. तोच पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये ही लक्षवेधी लावली, आणि माननीय अजितदादा पवार यांनी उत्तर दिलं सभागृहामध्ये की अशा प्रकारची सिस्टीम आम्ही 2 महिन्यामध्ये उपलब्ध करून देऊ. आता ही मटेरियलाइज झाली आहे, 2 महिन्यात सिस्टीम उपलब्ध करून देण्यात येईल. पण गिव्ह इट अपचा माइंडसेट उभं करणं, हा माइंडसेट समाजातल्या सगळ्या लोकांनी उभा केला पाहिजे. पत्रकार, चित्रपटसृष्टीतले लोक, सोशल मीडियातले लोक, ह्या लोकांनी अपील केलं पाहिजे. जर माझी ओंजळी भरली आहे तर मी जर 2 फुलं सोडू शकलो तर कोणाची तरी ती ओंजळी भरेल. तर असं आम्हा सगळ्या लोकांना सभागृहात ही संधी असते की तुम्ही समाजातले असे 18 वर्षावरच्या अनाथांमध्ये मी काम करतो,
मी 5 वर्षापूर्वी काम केलं. तुम्हाला सगळ्यांना कदाचित कल्पना असेल की मुलगा 18 वर्षापर्यंत अनाथालयात असतो. तुम्ही कधी मोठा मुलगा अनाथालयात पाहिला आहे? लहान लहान मुलं, मग मुलं जातात कुठे? पण मला संधी मिळाली. मी 4 वर्षापूर्वी काम चालू केलं, पण मी जेव्हा आमदार झालो सभागृहामध्ये, मी हा विषय उचलल्यानंतर अनाथांना 1% आरक्षण मिळालं. आता माझी 5 अनाथ मुलं PSI आहेत, 1 मुलगा RFO आहे, 28 मुलं माझी कॉन्स्टेबल झालीत, 36 मुली माझ्या नर्सिंग कोर्स केलेल्या आहेत. मी हे का करू शकलो? कारण मला सभागृहामध्ये संधी मिळाली म्हणून. त्यामुळे आम्हा सगळ्या लोकांना अशा प्रकारच्या सामाजिक क्षेत्रातले विषय मटेरियलाइज करणं, ते समाजाच्या समोर मांडणं, सभागृहामध्ये आणणं आणि त्याची पॉलिसी तयार करणं, ही आम्हाला फार मोठी संधी मिळते. तुम्हा सगळ्यांना एक विनंती असते की या निमित्ताने असे विषय, सत्यजित जी आमच्यासारखे जे सेन्सिटिव्ह लोक आहेत, अशांपर्यंत जर तुम्ही आणू शकलात तर आम्ही त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करू शकतो, GR मध्ये रूपांतरित करू शकतो. असं आहे की जसं आता श्रीकांतजींनी सांगितलं, सभागृहामध्ये कशी संधी मिळू शकते. सभागृहामध्ये काम करण्याची पद्धत आणि सरकारमध्ये काम करण्याची पद्धत, हे 2 पद्धती वेगळ्या आहेत. आपण सभागृहामध्ये जेव्हा भूमिका मांडतो तेव्हा कोणताही पक्ष किंवा सरकार किंवा विरोधक अशी ती भूमिका नसते. ती समाजाची जी महत्त्वाची भूमिका आहे ती मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी स्वतःच्या सरकारवर देखील टीका तिथं केली जाते आणि करतात लोक, आजही करतात. त्याच्यामुळं ती एक वेगळी भूमिका असते. आणि एखादा प्रकल्प मंजूर करून घेणं, त्याच्यासाठी पाठपुरावा करणं, ती एक प्रक्रिया वेगळी असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही विरोधक असाल तर किती प्रतिसाद मिळेल, विरोधक नसेल आणि सत्ताधारी असाल तर किती प्रतिसाद मिळेल, याच्यावर अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून असतात. आणि म्हणून मी तर कायम असं मानत आलेलो आहे की विकास ही काय प्रक्रिया नाही, विकास हा खेचून आणावा लागतो. म्हणून सगळ्याच 288 आमदार आणि 78 विधान परिषद सदस्य सगळ्यांना सारखाच विकासाची संधी नाही मिळत. ज्याच्यात धमक आहे, जो तिथे जातो, जो पाठपुरावा करतो, तो काढून आणतो. ज्याला वाटतं की आपोआप येईल, त्याचं काही होत नाही. आणि म्हणून सभागृहात प्रश्न मांडणे, त्याच्यातून शासनाला काहीतरी धोरण घ्यायला सांगणे, पॉलिसी मेकिंग ही सभागृहामध्ये जास्त होत असते. आणि त्या पॉलिसीचं इम्प्लिमेंटेशन करताना जास्तीत जास्त आपल्या भागामध्ये, आपल्या विभागामध्ये किंवा राज्य म्हणून राज्यामधील लोकांना कसा फायदा होईल हे आपल्याला पाहावं लागतं. आणि याच्यासाठी खूप कष्ट घ्यावं लागतात. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, परंतु आता मी जिल्हा परिषद सदस्य होतो 10 वर्ष. तिथं बेल मारल्यावर सुद्धा शिपाई येत नाही अशी परिस्थिती आहे. इतकी वाईट अवस्था पंचायत राज व्यवस्थेची आज आपल्याकडे आहे. तर आता ग्रामपंचायती चांगल्या झाल्यात, कारण सरपंचांना सहाय्यांचे अधिकार, डायरेक्ट पैसे ग्रामपंचायतीला, 14 वित्त आयोग वगैरे, त्याच्यामुळं तिथं परिस्थिती चांगली आहे. स्वर्गीय राजीव गांधींनी 73वी घटना दुरुस्ती केली, त्रिसूत्रीय समिती केली, त्रिस्तरीय समिती केली, त्याच्यात सगळ्या गोष्टी केल्या. परंतु आता ते अधिकार कमी कमी होत चालले. म्हणून जिल्हा परिषदचा अनुभव आणि आता मी विधान परिषद सदस्य म्हणून करत असलेला अनुभव, याच्यात फार मोठा फरक आहे. या विधिमंडळाच्या सदस्यांना इतकं मोठं कायद्याने एक अधिकार दिलेले आहेत की कुठल्याही अधिकाऱ्याला, कुठल्याही कामाला कशा पद्धतीने जाता येईल, मांडता येईल, त्याला उत्तर देणं कसं बंधनकारक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. परंतु एक छोटं उदाहरण सांगतो की मला ज्यावेळेस मी आता निवडून आलो त्यावेळेस माझ्या डोक्यात बऱ्याच वर्षांची संकल्पना होती. 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीतही युवकांचा जाहीरनामा आम्ही युवक काँग्रेसतर्फे केला होता आणि त्याच्यातही एक भूमिका मांडली होती की महाराष्ट्र असं राज्य आहे, किंबहुना देशातच अशी परिस्थिती आहे की दुर्दैवाने युवक कल्याण नावाचा स्वतंत्र विभाग नाही आपल्याकडे. आपलं क्रीडा आणि युवक कल्याण असा विभाग आहे आणि जो जिल्हा क्रीडा अधिकारी असतो तोच युवक कल्याणचे कामं करतो, ज्याचा युवकांशी काही संबंध नाही आहे. आणि म्हणून एक स्वतंत्र विभाग असावा अशी माझी मागणी होती. दुर्दैवाने अजून ती पूर्ण झाली नाही. परंतु मी माझ्या मतदारसंघातील 5 जिल्ह्यांमध्ये जिल्हा युवक केंद्राची स्थापना केली आणि मी सहज तुमच्या कामाची परिवर्तन सामाजिक संस्थेचं वाचत होतो की तुम्ही शाळा तिथे ग्रंथालय असा उपक्रम राबवता. आता मी 500 ठिकाणी माझ्या मतदारसंघात जय हिंद यूथ क्लब नावानी एक अभ्यासिका, वाचनालय, कोवर्किंग स्पेस असं एक इंटिग्रेटेड अशी एक जागा केली जिथं युवक जाऊ शकतात आणि त्यांना चांगली माहिती त्या ठिकाणी मिळेल. त्यांच्यासाठी 5 कॉम्प्युटर, ई लायब्ररी, 2-3 लाखाचे पुस्तकं, फर्निचर, पॉवर बॅकअप, CCTV कॅमेरा, पूर्ण इक्विप्ड असलेली ती जागा, अभ्यास करायला जागा, असं केलं. आता आम्हाला जवळजवळ मला 100-1 ठिकाणी ते मंजूर पण झाले. 500 म्हणजे माझ्या टेन्युअरमध्ये 500 करावे असं माझा संकल्प आहे. आणि तो मंजूर करून घेत असताना मला इतका मोठ्या प्रमाणावर त्रास झाला
कारण नॉर्मली आज आपण पाहतो की आमदार जातात आणि ते जे निधी मागतात ते त्याच कामांसाठी ठराविक मागतात. अर्थात तेही कामं महत्त्वाची आहेत, रस्ते झाले पाहिजे, पाणी झालं पाहिजे, सगळंच महत्त्वाचं आहे. परंतु सगळ्यांनी ते करण्यापेक्षा काही लोकांनी नवीन काही केलं पाहिजे असं मानणारं मी आहे. आणि रस्त्यांच्या बाबतीत तर मी कायम सांगत असतो की रस्ते ही न संपणारी प्रक्रिया आहे. काय म्हणजे असा एखादाच असतो जंगली महाराज रोड सारखा की जो 15 वर्षात त्याला खड्डा पडला नाही. नाहीतर रस्ता झाला का खड्डा झाला की डांबरीकरण झालं की रुंदीकरण झालं की वर्तुळच आहे कॉन्क्रीट पूर्ण. ते चालूच राहतं. त्यामुळे नवीन कामं कशी आणता येतील या दृष्टीने प्रयत्न असतो. पण ते नवीन कामं अधिकाऱ्यांना समजून सांगणं, त्या मंत्र्याला समजून सांगणं आणि त्याचं महत्त्व पटवून देणं हे इतकं तुम्हाला सांगतो अवघड कार्यक्रम आहे की ह्याच्यामध्ये इतकी एनर्जी जाते. मी तर PPT प्रेझेंटेशन घेऊन ते गिरीश भाऊन त्यांना सगळ्यांना दाखवलं, म्हणलं भाऊ मला पैसे ह्यासाठी पाहिजे. तेव्हा मग त्यांनी अरे नाही चांगलं आहे मग त्यांनी पैसे त्या ठिकाणी मंजूर केले. खूप सुंदर बोलतायत तुम्ही, खूप सुरेख अशी उत्तरं देतात आम्हाला. ही मुलाखत थांबू नये असं आम्हाला वाटतंय, पण शेवटच्या 10 मिनिटांनंतर आपण थांबणार आहोत. एक प्रश्न आम्ही विचारणार आहोत तुम्हाला आणि नंतर काही मंडळींचे प्रश्न आपण घेणार आहोत आणि पुढच्या 10 मिनिटांनंतर आपण थांबूयात. शेवटचा प्रश्न की जो आता अविभाज्य घटक झाला आहे राजकारणाचा, सोशल मीडियाचं चॅलेंज आहे राजकारण्यांवर. कारण होते काय हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं की कार्यक्रम नसला तरी काही नेते मंडळी अशी आहेत, रील्स कर, काही वेगळ्या पोस्ट टाक, हे चॅलेंज आहे का? म्हणजे प्रेशर आलं आहे का हे की आपल्याला सतत कनेक्ट राहायचं आहे युवकांबरोबर किंवा लोकांबरोबर? तिथला वावर असणं गरजेचंच आहे का इतकं सातत्यपूर्ण? नाही, एक तर गोष्ट 100% समजून घेतली पाहिजे की मीडिया मग तो कुठलाही असू देत, इट्स मे बी प्रिंट, इट्स मे बी रेग्युलर मीडिया, इट्स मे बी सोशल मीडिया. म्हणजे तुम्ही सगळे लोक जर जर्नलिझम किंवा अशा अँगलनी बघणार असाल तर प्रिंट मीडियाचा इतिहास हा 150-200 वर्षाचा आहे. रेग्युलर इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचाही इतिहास आता जवळपास 50शीत येऊन ठेपलेला आहे. जेव्हा एखाद्या इन्स्टिट्यूटचं किंवा वर्किंग कॅरेक्टरचं लाईफ मोठं असतं तेव्हा ते हळूहळू मॅच्युअर्ड होत जातं. प्रिंट मीडिया ते एका मॅच्युअर्ड लेवलला आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया टुवर्ड्स दॅट आहे. म्हणजे आजकाल असं नाही होत की खड्ड्यामध्ये पडलेला तो 30 तास बसलाय आणि दिवसभर चाललाय, तर लोक आजकाल इरिटेट होतात. आता त्याची पण एक जर्नी आहे. सोशल मीडिया याचं लाईफच कमी आहे सध्या. सोशल मीडियाचं लाईफ जसं जसं वाढत जाईल तसं तसं ते फ्रेमअप होत जाईल, ऑर्गनाईज होत जाईल. आता मोस्ट डिसऑर्गनाईज आणि शब्द वापरणं योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण क्रेडिबिलिटी नसलेला सोशल मीडिया आहे आज. म्हणजे एखादी पोस्ट मलान सत्यजितजींना आले ना तर आम्ही ते चेक करतो बाबा ती खरी आहे का खोटी आहे. असं असलं तरीही हे ॲक्सेप्ट आम्ही लोकांनी केलंच पाहिजे की आता 24चं युद्ध हे ह्याच्यावर आहे. 70 mm स्क्रीनवर नाही आणि घरातल्या भिंतीच्या स्क्रीनवर सुद्धा नाही. आणि राजकारण हे इन गुड टर्म्स इट्स अ पॉझिटिव्ह बॅटल. हे युद्ध आहे आणि स्वाभाविकपणे जेव्हा जेव्हा युद्ध येतं तेव्हा तेव्हा तुम्हाला सगळ्या आयुधांचा उपयोग करावाच लागतो. आणि सोशल मीडिया हा इतका कनेक्ट आहे सध्या, त्याच्यामुळे आमच्यासारख्यांना सुद्धा त्याचा शब्द बरोबर नाही पण युद्धाचा एक आयुध म्हणून उपयोग करावाच लागतो. पण हे करत असताना हे समजून घ्यावं लागतं की शेवटी आता हे माझं व्यक्तिगत मत आहे, मला माहीत नाही सगळ्यांना पटेल की नाही, शेवटी हे वापरणारा माणूस आहे. त्याच्यामुळे लास्ट काय म्हणजे मतदानाला जातं कोण? मोबाईल नाही जात, होर्डिंग नाही जात, बॅनर नाही जात, माणूस जातो. त्यामुळे माझ्यासारख्याला नेहमी असं वाटतं की ॲट लास्ट शेवट काय, तर शेवट ही मॅन टू मॅन आणि हार्ट टू हार्ट हेच आहे. म्हणजे मी खूप वेळा गमतीने असं म्हणतो की बापानी मुलाला मोबाईल शिकवला असा एक तरी बाप दाखवा. पोरगच बापाला मोबाईल शिकवते. सत्यजीजी मध्ये गावी जाऊन आलो, आमच्या घरचा दिवाणजी आहे, तर वय असेल 70-72, आबा म्हणतो मी त्यांना. हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल होता. मी गाडीतनं उतरलो, ते भेटले, म्हणले केव्हा आले, म्हटलं बस आता आलो. म्हटलं तुमच्या हातात अँड्रॉइड दिसायला? म्हणलं साहेब म्हणले नातू सगळं शिकवतो मला. आता नातू जर या प्लॅटफॉर्मवर आहे तर आम्हा दोघांना या प्लॅटफॉर्मवर यावंच लागणार आहे. त्यामुळे सोशल मीडिया हे प्रेशर नाही, ही अपॉर्च्युनिटी आहे, डेफिनेटली नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर मला प्रामुख्याने सोशल मीडियावरच्या लोकांना आवर्जूनही सांगायचं आहे की सोशल मीडिया हे राजकारण्यांवर प्रभाव ठेवणं, प्रेशर ठेवणं
याचं खूप मोठं वेपन आहे. ते ऑर्गनाईज वेनी वापरता आलं पाहिजे. आणि नव्या पिढीला जेव्हा सोशल मीडियावर यायचं आहे तेव्हा हे पथ्य पाळावं लागेल की या मीडियाची क्रेडिबिलिटी उभी करणं ही सुद्धा वापरणाऱ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि ती जर आपण उभं करू शकलो तर राजकारणावरच नाही तर समाज जीवनावर आपण खूप मोठा प्रभाव ठेवू शकतो. श्रीकांतजींनी फार महत्त्वाचा विचार मांडला आहे. सत्यजितकडं त्यांच्याकडे जाऊया आपण. नाही, श्रीकांतजींनी बरोबर सांगितलं, सोशल मीडियापासून लांब कोणीच राहू शकत नाही. किंबहुना ती किंमत परवडणारी नाही राजकारण्यांसाठी किंवा मार्केटिंगमध्ये असलेल्या कुठल्याही क्षेत्रातील एखादं प्रोडक्ट विकायचं असेल तरी तो आता सोशल मीडियापासून लांब राहू शकत नाही. त्याच्यामुळे सोशल मीडिया टाळता येणार नाही. परंतु मला असं वाटतं आता तो मॅच्युअर होईल, तेव्हा होईल, कसा होईल, काय होईल, ती एक प्रक्रिया आहे, ते होत राहील. माझ्यासारख्या किंवा श्रीकांतजी किंवा अन्य जे लोक आहेत की ज्यांना सोशल मीडियामध्ये काही फॉलोविंग आहे, मला असं वाटतं की ती आमची जास्त जबाबदारी आहे की आम्ही कोणत्या पद्धतीचं कॉन्टेंट त्याच्यामध्ये टाकतो. कारण बघणारे तर सगळेच बसलेले आहेत. आपण स्वतःही, म्हणजे मी आता खरं सांगतो, माझ्या इंस्टाग्रामला प्रचंड फॉलोविंग आहे, पण मी इंस्टाग्राम डिलीट केलेलं आहे. कारण मी सहज स्क्रीन टाईम पाहिला माझा, तर माझे 5-5, 6-6 तास दिवसाला मोबाईलवर जात होते. कारण गाडीत बसला इथून मुंबईपर्यंत कधी त्या रीलमध्ये वेळ गेला कळालंच नाही. आणि मग मी जेव्हा बघितलं स्क्रीन टाईममध्येही कोणते कोणते ॲपमध्ये जाते, तर मी पहिलं जात होतं इंस्टाग्राम, दुसरं जात होतं फेसबुक, तिसरं जात होतं व्हॉट्सॲप, चौथं जात होतं ट्विटर. मग मी ठरवलं की आपण एक महिना 15 दिवस डिलीट करून पाहू काय होतंय. मग मी ते डिलीट केलं, माझ्या ऑफिसमध्ये ठेवलं, त्यांना सांगितलं काही महत्त्वाची घडामोड जी मला कळालीच पाहिजे अशी जर असेल तर मला सांगा. आणि मी स्वतः डिलीट केलं. परंतु मी जरी डिलीट केलं तरी मला 4 लाख फॉलोवर आहे हो इंस्टाग्रामवर. त्यांच्यासाठी मला काहीतरी टाकावंच लागतं. आणि मुद्दा असा आहे की ते टाकताना मग मी असा विचार केला की मला असं काहीतरी टाकलं पाहिजे की त्याच्यातून काही लोक हे प्रेरित झाले पाहिजे, चुकीच्या मार्गाला लागले नाही पाहिजे, चुकीची गोष्ट नाही टाकली पाहिजे. आणि ती माझी, मला असं वाटतं की नैतिक जबाबदारी आहे का तुम्हाला जर कोणी फॉलो करतं तर त्याला योग्य मार्गदर्शन करणं ही तुमची जबाबदारी. एक तर तुम्ही तिथं सोशल मीडियावर जायचंच बंद करा, नाही तर जायचं असेल तर चांगलं काहीतरी बोला. अशी जी भूमिका जर घेतली तर मला असं वाटतं याच्यापासून लांब राहू शकत नाही. आता काही प्रश्न, फक्त मोजके प्रश्न विचारतो. फक्त त्याच्या आधी एक एकच मी घेऊ. अत्यंत महत्त्वाची सूचना देऊ इच्छितो. प्रश्न एका वाक्यात विचारा, कारण बऱ्याच जणांचे प्रश्न विचारले असं होतं, अरे कहना क्या चाहते हो. हां, तर असं होऊ देऊ नका. आपलं एका वाक्यात प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की आता सत्यजितनी जो उल्लेख केला की जाहीरनामा, निवडणुकीचा जाहीरनामा, की प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष हा जाहीरनामा त्या ठिकाणी जाहीर करत असतो. पण ॲक्च्युअल पुढची निवडणूक ज्यावेळेस येते त्यावेळेस त्या मागच्या जाहीरनाम्यासंबंधी विचार केला जातो का? किती पूर्तता झाली आणि किती पेंडिंग आहे? एवढाच प्रश्न आहे. असं आहे की जाहीरनाम्याला कायदेशीर बंधन आणावं अशी चर्चा या देशामध्ये अनेक वर्षांपासून चाललेली आहे. ते होत नाही तो भाग वेगळा. परंतु म्हणजे ज्यावेळेस आम्ही जाहीरनामा समिती तयार करतो आणि ज्यावेळेस जाहीरनामा समिती ड्राफ्टिंग चालू करते तेव्हा आम्ही आमच्या चर्चा करतो का मागच्या 3 निवडणुकाचे जाहीरनामे काढा. 70% त्यातलेच भाग कॅरी फॉरवर्ड असतो. 25-30% काहीतरी ते आपण म्हणतो तसं की ओल्ड वाईन इन न्यू बॉटल, अशा पद्धतीने त्याला परत काहीतरी नवीन शब्द, नवीन काहीतरी नवीन असं काहीतरी करायचं आणि तो जाहीरनामा प्रसिद्ध करायचा. असं बहुतांशी वेळा होतं. म्हणून जाहीरनाम्यावरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. नेक्स्ट. नमस्कार दादा, मी वानखेडे कपिल, नांदेडवरून आले. तुम्हाला 2 क्वेश्चन विचारायचे आहेत. खरं तर माझा पहिला क्वेश्चन असा आहे की तुमच्या नावातच सत्यजित असल्यामुळे तुम्ही खोटं बोलण्याचं काही कारण नाही. खरं तर एखाद्या तर वेळेस मानायला काही हरकत नाही. समजा तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहेत आणि आहेतच, आणि सत्ताधाऱ्यांनी एखादं समजा विधेयक मांडलं आणि तुमच्या हायकमांडने असं सांगितलं की याला विरोध करायचा आहे आपल्याला, तर तुम्ही कराल का? हे बघा, आता पहिली गोष्ट तर मी विरोधी नाही आणि आणि सत्ताधारी अपक्ष आहेत, नाही. अपक्ष आहेत. आणि तो सध्या- विधेयक पण- समजा समाज कम्युनिटीसाठी पण ज्यावेळेस युवकांचा जाहीरनामा आम्ही जाहीर केला होता 2019 निवडणुकीमध्ये, त्या जाहीरनाम्याची कॉपी आता माझ्याकडे आत्ता नाही आहे, नाही तर मी कधी पाठवल तुम्हाला. त्याच्यातलं पहिलं वाक्य आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने असं लिहिलं होतं की हा जाहीरनामा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही आमच्या मंत्र्यांवर प्रसंगी दबाव आणू, परंतु ते करून घेऊ आणि न केल्यास आमच्या लोकांच्या विरुद्धही आम्ही आंदोलन करू. हे मुद्दाम आम्ही डिस्क्लेमर त्याच्यात टाकलं होतं. कारण आम्ही चळवळीतून आलेले कार्यकर्ते आहोत. आम्हाला लोकांशी आमचं दायित्व जास्त आहे. जी कमिटमेंट आपण केलेली आहे ते महत्त्वाचं आहे. त्या प्रसंगी स्वतःच्या पक्षातही आपल्याला आवाज उठवावा लागला
तरी तो उठवला पाहिजे या मताचा मी आहे, परंतु अन्याय किंवा चुकीची गोष्ट सहन करण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं. भारतीय साहेबांसाठी एक क्वेश्चन असा होता, तुमच्या नावाने आज खरं तर पक्षाचंच नाव आहे, तुमचं नावातच पक्षाचं नाव आहे. मला असं वाटते आज गेल्या ह्या वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षात सामान्य माणसांचं समजा राजकारणाविषयीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अगदी खालावलेला आहे. गेल्या म्हणजे आपली पहिली निवडणूक 52ला झाली. 52पासून आत्तापर्यंत माझे आजोबा असतील, वडील असतील, आतापर्यंत असं कधी ऐकायला मिळालं नव्हतं. पण या 2 वर्षामध्ये मला अगदी म्हणजे खालच्या स्तरावर जाण्या म्हणजे हे केवळ आपल्या म्हणजे मला एकच विचारायचं आहे, थोडक्यात विचारा प्लीज. प्रश्न असा आहे सरळ सरळ की राजकारणामध्ये येणारे जे व्यक्ती आहेत, आम्ही ज्यांना निवडून देतो ते मनमानी समजा करतात, तर हे बरोबर आहे का चुकीचं आहे? नाही, तू सुरुवात बरोबर प्रश्नाने केली, पण यांनी विचारलं होतं तो चेंज केलं. 2च मिनिटात मी सांगेन. म्हणजे एकतर माझं आडनाव हे ओरिजिनल आहे, हे मी भाजपमध्ये आलो तेव्हा बदलवलं नाही आहे. मला सत्यजितजी हा मोठा प्रॉब्लेम होतो कधी कधी. मी ओरिजिनल आडनाव आहे, अन्य लोकांसारखं बदललेलं नाही. तू जो प्रश्न विचारला ना त्यात मुद्दा असा आहे की राजकारण्यांची नावाचा जो प्रकार सांगितला तू हे डोक्यातून काढ की 2 वर्षापूर्वीचा आहे. कृष्णाने जेव्हा महाभारतामध्ये राजकारण केलं त्यावेळेस विदुरांचं वाक्य आहे, तिथपासून तर रामाचे रेफरन्सेस काढा. वाल्याच्या टर्म्सवर आल्यावर तो राजकारणी होतो. दुर्दैवाने समाजातल्या राजस व्यवस्थेचा संघर्ष म्हणजे राजस व्यवस्था ही समाजामध्ये कधीच नेवर प्लेन राहिली नाही, क्लीन राहिली नाही. तिच्याबद्दल नेहमी कॉन्ट्रोवर्सी राहत आली आहे, कारण ती समाजाच्या मेनस्ट्रीम मधली राजस व्यवस्था आहे. त्यामुळे राजकारण एवढ्यात बदनाम झालं असं नाही. तुम्ही वडिलांना विचारा, ते सांगते हे असंच होतं, आजोबा म्हणते ते तसंच होतं. पण कम्पॅरेटिव्हली हे चांगलं करत गेलं पाहिजे, हे चॅलेंज आहे. त्यामुळे म्हणून मी जे मगाशी म्हटलं आणि जे तुझं म्हणणं आहे की शेवटी तुम्ही म्हटलं ना सत्यजितजींना की त्यांच्या नावात सत्यजित आहे, आणि ते पण म्हटलं तू समजायला पाहिजे. अशा सत्याच्या जिंकण्यासाठी तुम्ही लोकांनी जर आलं तर प्रतिमा बदलेल. अधिक चांगली माणसं राजकारणामध्ये आली तर 100% प्रतिमा बदलेल. आणि आपण लहानपणापासून ते दुर्दैवाने शिकत आलो ना लोकशाहीची परिभाषा, लोकांसाठी चालवलेलं लोकांचं राज्य हे चूक आहे. चांगल्या लोकांनी चांगल्या लोकांसाठी चालवलेलं चांगल्या लोकांचं राज्य हे पाहिजे होतं. हे जर केलं तर प्रतिमा बदलेल. जी पण बोलतील. फार चांगला प्रश्न विचारला. आता याच वेळेस या सभागृहामध्ये आम्ही मेंटल हेल्थ या विषयावर, म्हणजे माझाच प्रश्न होता आणि सगळेच जण बोलले त्याच्यावरती. आत्ता समाजामध्ये असलेला ब्रेकअप, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन हा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. आणि आत्ता या संबंधामध्ये विधान परिषदेमध्ये फार चांगली चर्चा झाली. आणि त्या चर्चेनंतर महाराष्ट्र शासन जसं वेगवेगळ्या विषयाला सिरियसली घेत आहे, तसं प्रामुख्याने मनाच्या संबंधातल्या विषयाच्या संबंधात काहीतरी रोड मॅप असला पाहिजे अशी एक टीम पण करण्याचं ठरलं आहे. आणि त्याची तयारी सुरू झाली आहे. पण मला सगळ्यांना विनंती अशी करायची आहे की हे केवळ गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर होणार नाही. या विषयामध्ये वेगवेगळ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या NGOंनी थोडं रिसर्च बेस जाण्याची आवश्यकता आहे. आपण जर रिसर्च बेस गेलो तर आपण चांगला रिझल्ट देऊ शकतो. पण तू जी ॲक्टिव्हिटी करते त्याबद्दल तुझं अभिनंदन. हॅलो, असं आहे की ती एक सामाजिक प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचीच भूमिका आहे आणि समाजाला दिशा देण्याचं काम राजकारणी करत असतात. त्यामुळे राजकारण्यांची भूमिका याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, याच्याबद्दल कुठंही शंका नाही. आपण पाहतो की सुदृढ लोकशाही, सुदृढ समाज हेच त्याला उत्तर आहे असं मला वाटतं. आणि आता म्हणून मी मगाशी जे यूथ इन्फॉर्मेशन सेंटरची योनोव्हेशन ज्याला आम्ही नाव दिलं आहे, यूथ इन्फॉर्मेशन अँड इनोव्हेशन सेंटर, तर त्याच्यामध्ये आम्ही 4 E's काम करतो. एज्युकेशन, एंटरप्रेनरशिप, एम्प्लॉयमेंट आणि इसेन्शियल फॉर लाईव्हलीहूड. इसेन्शियल फॉर लाईव्हलीहूडमध्ये आम्ही मेंटल हेल्थ असेल, वेलनेस असेल, फायनान्शियल लिटरसी आणि पॉलिटिकल लिटरसी असे 4 मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये घेतले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की लहानपणापासून, शालेय जीवनापासून आपण जर त्या प्रक्रियेमध्ये जर राहिलो तर आपल्यावर चांगली
परिस्थिती निर्माण भविष्यात होऊ शकते. नाहीतर मग कोट्यामध्ये जी घटना घडली राजस्थानमध्ये आपण पाहतो की का सरकारला नियम करावा लागला की पंखे काढा आणि तिथं स्प्रिंगचे पंखे लावा. मला असं वाटतं की कोट्यामध्येच का झालं? कोट्यामध्ये झालं कारण तिथं तुम्ही मुलांना अति महत्त्वाकांक्षी करून पाठवता, त्यांच्यावर प्रेशर करतात आणि म्हणून तिथं गेला म्हणजे IITला ॲडमिशन मिळालीच पाहिजे हे जे दबाव त्याच्यावर 2, 4, 5 वर्ष तयार होतो त्याच्यामुळं कोट्यासारख्या ठिकाणी त्या घटना घडतात. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यावर समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे आणि राजकारण्यांनी त्याला दिशा देणं गरजेचं आहे. फार सुंदर. दोन्ही नेते नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्व या तिन्हींचा अतिशय सुरेख असा संगम असलेले दोन तडफदार नेते आपल्यासमोर आपल्याला ऐकण्याची संधी मिळाली. निदा फाजलींचा एक शेर पेश करतो आणि आपण या ठिकाणी थांबूया. दोघांचेही मनापासून धन्यवाद. सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो, सफ़र में धूप तो होगी जो चल सको तो चलो, सभी है भीड़ में तुम भी निकल सको तो चलो, यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, मुझे गिराकर अगर संभल सको तो तुम चलो. धन्यवाद. आपण सर्वांनी धन्यवाद, सर. शांतपणे ऐकून घेतलं.